ब्राह्मण सेवा संघ दरवर्षी पितृ पंधरवड्यामध्ये योग वर्गाचं आयोजन करतो. म्हणजे 2 आठवडे आपल्याकडे रोज सकाळी ब्राह्मण सेवा संघाच्या हॉलमध्ये योग वर्ग घेतले जातात. कारण स्वाभाविक आहे, पितृ पंधरवड्यामध्ये आपला हॉल कुठल्याही कार्यासाठी गेलेला नसतो, म्हणून त्या दिवसांचा सदुपयोग आपण ह्या मार्गाने करतो. यंदाचं वर्ष थोडंसं वेगळं आहे, आपण सगळेजण अनुभव घेतोय. ह्या वर्षामध्ये ह्या वेगळेपणाला सामोरं जात असताना प्रत्यक्ष योगवर्ग आपल्याला जरी नाही घेता आला तरी सुद्धा योग ही जी परंपरा आपल्याला लाभलेली आहे, त्या योगाचे काही भाग हे आपल्या सर्वांना ठाऊक असतात. पण आपल्याकडे असलेली योग परंपरा ही आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती उत्तम काम करू शकते, हे योगातल्याच विविध अंगांचा जर आपण विचार केला तर त्यातून आपल्याला कळू शकतं. आणि म्हणून आसन प्राणायाम हे आपण सर्वजण करत असतो. आपल्यापैकी काही जण नियमित योगसाधक असतील, काही जण कदाचित आज प्रथम हा विषय ऐकत असतील. पण आसनं आणि प्राणायाम ही अंग बहुतांश सर्वांना माहीत असतात. पण योग हा तितकाच मर्यादित नसून अजून अनेक अंग त्याला आहेत. आणि आजच्या ह्या व्याख्यानाचा मुख्य आपला विषय तोच आहे की आपल्याकडे ही जी योग परंपरा आहे, हा जो योग विषयाचा इतका सखोल अभ्यास झालेला आहे, तो अभ्यास आपल्याला आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कसा उपयुक्त होतो. आणि दुसरा विषय अर्थातच आपण घेतलाय तो आयुर्वेदाच्या संदर्भातला आहे. बघा, सहजच मंडळी आपल्या लक्षात येईल की आयुर्वेद ही सुद्धा आपली एक भारतीयांची परंपरा आहे, ज्याला हजारो वर्षांचं आपल्याकडचं मूळ आहे. आपल्या ऋषीमुनींनी त्याच्यावर भरपूर काम केलेलं आहे. तर त्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला आपलं आरोग्य कसं अबाधित ठेवता येईल, कसं छान ठेवता येईल, ह्याचा विचार आपण दुसऱ्या व्याख्यानातनं करणार आहोत. मला वाटतं आता ह्या म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये कुठेतरी सगळ्यांना ह्याची जाणीव व्हायला लागली आहे की आपल्याकडे ही जी हजारो वर्षांपासून सांगून ठेवलेली आपली परंपरा आहे, आपल्या म्हणून ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मग त्या अन्नाच्या स्वरूपातल्या असतील, आहार विहार विश्रांती ह्या तिन्ही घटकांवर काम करणाऱ्या असतील, किंवा योगशास्त्रासारख्या गोष्टी असतील, त्या सगळ्याचं महत्त्व हळूहळू आपल्याला सगळ्यांना पटायला लागलं आहे. त्यामुळे आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. आजचा आपला विषय आहे योग एक मानसशास्त्र. आता अर्थात हा विषय आज निवडण्यामागचं थोडंसं प्रयोजन तुम्हाला सांगितलं. दुसरं एक हे सांगण्यामध्ये म्हणजे मी हा विषय का निवडला हे थोडंसं असं सांगेन की आधुनिक मानसशास्त्र किंवा ज्याला आपण वेस्टर्न सायकोलॉजी म्हणतो, त्या सायकोलॉजीचा अभ्यास करून गेली काही वर्ष प्रत्यक्ष समुपदेशन करते आहे. आणि त्यामुळे विविध प्रकारच्या मानसिक आजारांना सामोरे जाणारे विविध पेशंट्स म्हणूया आपण त्यांना, कारण जर आपण त्याला आजार म्हटलं तर त्यांना पेशंट्स म्हणायला हरकत नाही, असे सातत्याने भेटत असतात. आणि त्या आजारांचा विचार करताना कुठेतरी त्या सगळ्या मानसिक आरोग्य जे बिघडलेलं असतं त्यामध्ये वेस्टर्न सायकोलॉजी त्याचा काय विचार करते हे सगळं असतंच. पण त्याचबरोबर हेही सतत जाणवत राहतं की हे जे काही आजार होत आहेत त्याच्या मुळाकडे जर आपण जायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला ह्यातून बाहेर यायला लवकर मदत होते. किंवा आपल्याला एखादा मानसिक स्तरावर काही छोटासा त्रास खरंच सुरू झालाय का हेही आपल्याला कळायला खूप लवकर मदत होते. आणि म्हणून आजचा हा विषय निवडलेला आहे की योग एक मानसशास्त्र. आता आपण जर योग ह्या शब्दापासून जर सुरुवात केली तर मुळात योग हा शब्द जो आहे त्याच्या मागचा मूळ धातू जो आहे तो युज हा धातू आहे. संस्कृत युज ह्या धातूपासून हा शब्द निर्माण झालेला आहे. आणि ह्या युज ह्या धातूचे 3 अर्थ सांगितलेले आहेत. पहिला अर्थ आहे तो म्हणजे जोडणे किंवा संयोग. जेव्हा कोणत्याही 2 वस्तू एकमेकांना जोडल्या जातात, मग शरीर आणि मन असेल, मन आणि बुद्धी असेल, बुद्धी आणि आत्मा परमात्मा, अशा अनेक गोष्टी आपल्याला योग विषयावर बोलतोय म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींविषयी बोलू शकतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडून घेणं, ह्याला कुठेतरी युज हा धातू जो आहे त्याचा एक अर्थ हा आहे संयोग. दुसरा अर्थ त्याचा आहे समाधी. आणि तिसरा अर्थ त्याचा आहे संयम. म्हणजेच काय तर ज्या काही आपल्या चित्तामध्ये ज्या वृत्ती निर्माण होतात, आपल्या मनामध्ये जे विविध भावना विचार
आपल्यामध्ये अहंकार असतो, त्यामुळे काही वेळेला काही गोष्टी निर्माण होतात. या सगळ्या गोष्टी मिळून जे काही आपल्या चित्तावर संस्कार घडत असतात, ज्या काही वृत्ती निर्माण होत असतात, त्या वृत्तींवर संयम मिळवणं किंवा त्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी मदत करणं, असं जे काही एक गोष्ट आहे ती गोष्ट करायला आपल्याला योग मदत करतो. आणि म्हणून युज ह्या धातूचा एक अर्थ संयम असा सांगितलेला आहे, ज्याला आपण रिस्ट्रेन किंवा निरोध असंही म्हणू शकतो. मग आता हे जे दोन अर्थ आपल्याला सांगितलेले आहेत, त्यातला पहिला अर्थ जो आहे, जो स्वाभाविकपणे आपल्याला अनेक ठिकाणी सांगितला जातो की योग युज या धातूपासून आलं, आणि युज म्हणजे जोडणे. आणि आपल्याला स्वाभाविकपणे एवढं कळतं की शरीर, मन आणि बुद्धी ह्या तीन गोष्टींना आपण जोडायचा ह्या सगळ्या माध्यमातून प्रयत्न करतो. विशेषतः आपण जेव्हा योगासनांचा अभ्यास करतो तेव्हा बघा, आपण आसनं करत असतो. आपल्याला एकीकडे सांगितलं जातं की आता तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या, किंवा तुम्ही जी काही स्थिती धारण केली आहे त्याच्याकडे लक्ष एकाग्र करायचा प्रयत्न करा. सो शारीरिक स्तरावर काहीतरी सुरू असतं, त्याच्याबरोबर आपण कुठेतरी आपलं मन जोडायचा प्रयत्न करतो त्या क्षणामध्ये, की मी आत्ता ज्या कृतीमध्ये आहे त्या कृतीबरोबर मी कुठेतरी एकाग्र होण्याचा प्रयत्न करते. आणि बुद्धीच्या स्तरावर सुद्धा वेगवेगळे विचार येऊ नयेत यासाठी आपल्याला सांगितलं जातं की श्वासावर लक्ष दे. म्हणजेच आत्ता तुझ्या मनात वेगवेगळे विचार येणार नाहीत. तुझ्या बुद्धीला आपण एक विषय देऊया की ज्याच्यावर तो विचार करेल किंवा ज्याच्याकडे ते एकाग्र होईल तुझं चित्त. आणि म्हणून शरीर, मन आणि बुद्धी ह्या तिघांचा संयोग आपण करण्याचं काम ह्या शास्त्राच्या माध्यमातून करत असतो. एक छोटासा आपण जर कुठेही ह्या सगळ्या गोष्टींना जोडायचा विचार केला आणि प्रयत्न केला तर आपल्या लगेच लक्षात येतं की आधुनिक मानसशास्त्र आपल्याला काय सांगतं. आधुनिक मानसशास्त्र सांगतं थॉट्स, इमोशन्स अँड बिहेवियर. ते असं म्हणतं की तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमची कृती या तीन गोष्टी जेव्हा एकमेकांबरोबर जुळतात, किंवा या तिन्ही गोष्टींमध्ये जेव्हा साम्यावस्था असते, तुम्ही जो विचार करता त्याच तुमच्या भावना असतात आणि त्याप्रमाणेच तुम्ही आचरण करता. ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र इन सिंक असतात असं आपण म्हणूया, तेव्हा तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. आपण जर शरीर, मन आणि बुद्धी यांचा विचार केला तर आपल्याला हेच सापडतं. आपलं शरीर काय करतंय, बिहेवियर, प्रत्यक्ष कृती करतंय. आपलं मन काय करतंय, आपल्या भावभावनांना कुठेतरी संयमित करण्याचं, तिथे त्या शांत करण्याचं काम करतंय. आणि आपली बुद्धी म्हणजे आपले थॉट्स हे आपल्याला कुठेतरी कमी करून आत्ता ह्या ठिकाणावर ये, ह्या क्षणात तुझं मन, चित्त, बुद्धी सगळं एकाग्र कर असं सांगायला मदत करतायत. म्हणजेच त्याचं जोडणे हा जो अर्थ आहे तो एका अर्थी आपण जेव्हा ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस करत असतो तेव्हा आपण वापरत असतो. तर त्याचा दुसरा जो अर्थ आहे तो चित्तवृत्तींचा निरोध असा आहे, जो पुन्हा एकदा युज ह्या शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणूनच आपण चित्तवृत्तींचा निरोध करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तर आपल्या मनात जे वेगवेगळे विचार, ज्या वेगवेगळ्या भावना सतत येत असतात एकापुढे एक, त्या जितक्या आपल्याला कमीत कमी करता येतील, हळूहळू कमीत कमी करत आपल्याला एकाच भावनेवर येता येईल, एकाच वृत्तीवर येता येईल. आणि तिथून कुठेतरी शून्य वृत्ती, कुठलीच वृत्ती नाही असा खरं सांगायचं ना तर तो मोठा लांबचा प्रवास आहे. म्हणजे आपलं योगशास्त्र उथळ नाहीचे मुळी, ते इतका खोलवर विचार करतं आणि आपल्याला असं सांगतं की हे मानवा, हे मनुष्या, तुझ्यामध्ये अरे इतकं पोटेन्शियल आहे, इतकं तुला भरभरून देऊन पाठवलंय परमेश्वराने, तू इतक्या सीमित गोष्टींवर समाधान का मानतोस. फक्त मला हे जमतंय ना, पुरे, अजून कशाला हवंय असं का म्हणतोस. मंडळी, आपण अजून हवंय म्हणत असतो, पण कशाबद्दल, सगळ्या भौतिक गोष्टींबद्दल. मला आज 10 लाख पॅकेज असेल, उद्या 15 लाख कधी मिळेल, 15 असेल तर 20 लाख कधी मिळेल, आज दारात स्विफ्ट उभी असेल तर होंडा कधी उभी राहील, होंडा असेल तर अजून कोणतं तरी वरचं मॉडेल कधी उभं राहील. ह्या सगळ्यावर आपण विचार करत असतो. हे अधिक अधिक आपल्याला हवं असतं. पण आपल्याला परमेश्वर काय सांगतोय, तुझ्यातल्या ज्या क्षमता आहेत ना, तुला स्वतःला उन्नत करण्याच्या, त्या खूप जास्त आहेत. अरे तू स्वतःला खूप लिमिट किंवा मर्यादेत ठेवलंयस आणि तू त्याच्यावर समाधान मानतोयस. तसं करू नकोस. तुझा गोल किंवा तुझं उद्दिष्ट हे मी खरंच कोण आहे हे जाणून घेण्यापर्यंत तू तुझ्यातली जिज्ञासा किंवा लालसा वाढवावीस, हे तुझं उद्दिष्ट असायला पाहिजे. असो, आपल्याला त्या विषयात खोलात जायचं नाही आहे, कारण तो एक खूप मोठा विषय होऊ शकतो. आपण आत्ता एवढाच विचार करूया
की जर ह्या योगाचा चित्तवृत्ती निरोध या दृष्टीने जर मी विचार करायचा आहे तर मला खरंच चित्त म्हणजे काय, त्याच्या वृत्तींचा निरोध म्हणजे काय ह्याचा विचार करता येईल का. यासाठी पुन्हा एकदा आपण योग विषयाचा जसा युज ह्या धातूकडे गेलो तसे आता आपण योग ह्या शब्दाच्या व्याख्येकडे जर वळलो तर आपल्याला असं दिसतं की भगवद्गीतेमध्ये सुद्धा योग हा शब्द घेऊन त्याच्या दोन व्याख्या आपल्याला सापडतात, समत्वम योग उच्यते आणि योग कर्मसु कौशलम. परत एकदा त्याच्या अर्थांमध्ये आपण आत्ता जाणार नाही आहोत कारण आपल्याकडे वेळ मर्यादित आहे आणि सांगण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत. ही एक व्याख्या आपल्याला मिळते किंवा आपल्याला दुसऱ्या काही ग्रंथांमध्ये योगेन आत्मदर्शनम असं याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये आपल्याला व्याख्या मिळते. पातंजली योगसूत्रामध्ये मात्र दुसऱ्याच सूत्रात महर्षी पतंजली आपल्याला योग चित्तवृत्ती निरोध अशी व्याख्या देतात योग म्हणजे काय हे सांगताना. आणि कुठेतरी असं वाटतं की जेव्हा आपण मानसिक स्वास्थ्य किंवा मानसशास्त्र हा विषय आज घेतो आहोत तेव्हा त्याचा संबंध कुठेतरी ह्या व्याख्येशी खूप जवळून जाणार आहे. आणि म्हणून आपण चित्तवृत्ती निरोध ही जर व्याख्या आत्ता जमेला धरली तर आपण ती पुढे कशी नेणार आहोत ते बघूया. महर्षी पतंजलींनी जसा आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे तसंच तुम्हाला जर मी आत्ता एक साधा सोपा प्रश्न विचारला की योग म्हणजे नक्की काय हो, तर मला खात्री आहे की आपल्यापैकी बरीच जण अहो योग म्हणजे आसन, योग म्हणजे प्राणायाम, योग म्हणजे सूर्यनमस्कार, योग म्हणजे डायनॅमिक आणि पॉवर योगा आणि योग म्हणजे अनेक प्रकार असं खूप काही काही सांगतील, मला खात्री आहे त्याची. पण मंडळी योग हा ह्याच्या खूप पलीकडे आहे. आणि अगदी खरं सांगायचं तर ह्याच्याच बरोबरीने आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं हठयोग, ऐकलंयत ना. हठयोग हे कशावर काम करतं तर आपण शारीरिक स्तरावर आसन, मुद्रा, बंध ह्या ज्या योगशास्त्रातल्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया तुम्ही उत्तम रीतीने करणं आणि त्याच्यावर इतकं प्रभुत्व मिळवणं तुमच्या देहावर, तुमच्या श्वासावर, ह्या सगळ्याचा अभ्यास ज्याच्यात केला जातो तो आहे हठ योग. आता मगाशीच आपण बघितलं की योग हा शब्द आपल्याला शरीर, मन आणि बुद्धी या तिघांची सांगड घालून देणारा एकीकडे आहे आणि एकीकडे मनातले भावभावना आणि विचार कमी करून आपल्याला कुठेतरी अमन अवस्थेपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून जेव्हा कधी आपण योग हा शब्द या सगळ्यांना जोडतो आहोत तेव्हा त्यातल्या योग या शब्दाचा अर्थच मुळी हा आहे की माझ्या मनाची स्थिरता, एकाग्रता, शांतता ही मला ज्या गोष्टीमुळे प्रदान होऊ शकते ती गोष्ट म्हणजे योग. कारण जेव्हा हे दोन्ही घडेल तेव्हा निश्चितपणे आपल्याला मनाची शांतता मिळणार आहे. मग हठयोग, आपल्याला अय्यंगार गुरुजींचं नाव माहिती आहे की ते फार मोठे हठयोगी होते आणि त्यांनी हठयोग जो काही आपल्याला सांगितला आहे, जो काही करून दाखवला आहे, त्यामुळे आज जगभरात हठयोगाचा प्रसार झालेला आहे. दुसरा आपल्याला माहीत असतो कर्मयोग. कर्मयोग आपण सगळे म्हणतो की हो कर्म तर आपण नेहमी करत असतो, पण आपण सगळेजण सहेतुक मला काहीतरी मिळावं या भावनेने सकाम कर्म करत असतो. मग तुम्ही म्हणाल की हो मॅडम आम्हाला सांगितलं ना कोणी की निष्काम कर्म करा, की आम्ही थोडंसं तरी एखादं तरी निष्काम कर्म करतो, आम्ही कोणाला तरी दान देतो, कुठल्या तरी एखाद्या गरीब मुलाला शिक्षणासाठी मदत करतो, एखाद्या स्त्रीला जिच्याकडे फार पैसे नसते तिला आम्ही आर्थिक मदत करतो, असं सगळं आम्ही करत असतो आणि तिथे आम्ही कुठे असं काही मनात ठेवत नाही की आम्हाला परत काही मिळावं. फक्त आमच्यातनं एवढंच घडतं कधी कधी की आम्ही हे दिलेलं जे दान असतं ना त्याविषयी सगळ्यांना सांगत जातो की मी ह्यांना एवढं दिलं, त्यांना तेवढं दिलं. मग सांगा मित्रांनो, हे दान आपलं निष्काम झालं का? हे दान कदाचित आपलं सकाम झालं असू शकतं की मला ह्यातनं कोणीतरी म्हणेल की अरे वा एवढं केलंस तू समाजासाठी, अरे वा छानच केलंस, एका मुलाला अख्खा त्याचा शिक्षणाचा खर्च करतेस, वा वा खूप छान. कुठेतरी आपल्या मनात हे असतं आणि योगशास्त्र आपल्याला हेच सांगतं की जोपर्यंत आपण सकाम म्हणजे सहेतुक सगळी कर्म करतोय तोपर्यंत आपल्याला कर्मयोग साधणं ही खूप दूर की बात आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी कुठलं तरी एखादं कर्म हे निर्हेतुक भावनेने मला खरंच करता येतंय का हा विचार आपण करायला सुरुवात करूया. आणि त्याचा कर्मयोग ही अजून पुढची पायरी आहे, कारण कर्मयोग होण्यासाठी पुन्हा एकदा ते केलेलं कर्म आणि त्याची सगळी फळं ही आपल्याला परमेश्वराला अर्पण करावी लागतात, तेव्हा त्याचा कर्मयोग होतो. मग मंडळी कर्मयोग करणं हे सुद्धा आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही आहे, खूप कठीण आहे. पण निश्चितपणे आपण जर जाणीवपूर्वक एखादी छोटीशी जरी कृती करायला सुरुवात केली ना
तर हे कर्मयोग हा जो आहे तो आपल्याला निश्चित खूप मोठं समाधान देऊन जातो दिवसाच्या शेवटी. तसंच आपल्याला भक्तियोग ठाऊक असतो. आपण महाराष्ट्रात राहतोय, महाराष्ट्रात सगळे वारकरी, यंदा गेली नाही आपली आषाढीची वारी, पण दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाचा गजर करत पंढरीला पोहोचतात. त्यांची भक्ती इतकी उत्कट दर्जाची असते की विचारता सोय नाही. त्यांना कशाचंच भान नसतं. आपण कुठे आहोत, कुठे राहतोय, किती दिवस लागणार आहेत, रोज किती चालायचं आहे. त्यांना एकच माहीत असतं, मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि विठ्ठलाचं दर्शन नाही झालं तरी हरकत नाही, कारण त्यांना माहीत असतं की एकादशीला मला विठ्ठलाचं दर्शन होणारच नाही आहे. पण मला कळसाचं दर्शन झालं ना तरीसुद्धा मी खूप समाधानी आहे, खूप आनंदी आहे. हे जे आहे, ही जी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की अन्योन्य शरणभाव, की दुसरं काहीच नाही आता, फक्त तूच आहेस आणि मी तुला पूर्ण शरण आहे, ह्या भावाने जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा आपल्याला भक्ती योग साधता येतो. आपल्याकडे असंख्य संतांची यासाठी उदाहरणं आहेत. संत कबीर आहेत किंवा संत गोराकुंभार आहेत. ह्यासारख्या मंडळींनी आपलं काम सतत करत राहिलेत ते, परंतु आपलं काम करत असताना कर्म आणि भक्ती ह्या दोघांचा सुंदर मिलाप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे असे अनेक संत हे आपल्यासाठी भक्तियोगाचं उदाहरण होऊ शकते. आद्य श्री शंकराचार्यांसारखी व्यक्ती की ज्यांनी ज्ञानयोग आपल्या सगळ्यांसाठी सांगितला, अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी जर स्वतः आपण अवलंबिल्या तर आत्मज्ञानापर्यंत माणूस कसा जाऊ शकतो हे आपल्याला त्यांनी सांगितलं. हा झाला ज्ञानयोग. नादयोग सुद्धा आपल्याकडे आहे. नादयोग म्हणजे काय, तर जे काही संगीतातले सूर आहेत त्या संगीतातल्या सुरांच्या माध्यमातून तुम्ही एकतानता, एकाग्रता त्या अवस्थेला पोहोचणं आणि त्यातून तुम्ही आनंद निर्माण करणं, तुमचं शरीर, मन आणि बुद्धी ह्याच्यातली एकतानता निर्माण करणं म्हणजे नादयोग आहे. जपयोग सांगितलं आहे. एखादा त्रयोदशाक्षरी मंत्र जसा श्रीराम जय राम जय जय राम आहे किंवा ओम नमः शिवाय आहे, साधा ओम हा प्रणव जप आहे, तो सुद्धा जरी आपण रोज करत राहिलो आणि ते सगळं जर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा हेच आहे की दीर्घकाल निरंतर श्रद्धापूर्वक तुम्ही किती करताय ह्या सगळ्याला खूप महत्त्व असतं आणि तेव्हाच तो योग आपल्याला फळतो. पण हा जपयोग आपल्याला सांगितला आहे. आणि आत्ता जसं म्हटलं तसं महर्षी पतंजलींनी सांगितलेला अष्टांग योग, ज्याच्यामध्ये 8 अंग सांगितलेली आहेत आणि त्या 8 अंगांमध्ये एखादी व्यक्ती ही सर्वसामान्य मानव जसे तुम्ही आम्ही असतो त्यापासून एखाद्या आत्मसाक्षात्कारी पुरुषापर्यंत टप्प्याटप्प्याने त्या व्यक्तीचा प्रवास कसा होऊ शकतो ह्याचं सुंदर 195 सूत्रांमध्ये आपल्याला त्यांनी विवेचन केलेलं आढळतं. आपल्यापैकी प्रत्येकाने ज्याने हा ग्रंथ वाचला असेल त्यांना तर ह्या सगळ्याविषयीची खात्री असेल, परंतु ज्यांनी हा ग्रंथ वाचला नसेल त्यांनी सुद्धा जरूर कधीतरी पतंजली योगदर्शन हा ग्रंथ हातात घेऊन वाचायला हरकत नाही. त्याच्यामध्ये जे मला तर असं वाटतं की जे विज्ञान मानतात, विज्ञानाधिष्ठित काम करणारी लोक आहेत की ज्यांना प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या लॉजिकच्या तराजूत तोलूनच घ्यायची असते, त्या व्यक्तींसाठी सुद्धा महर्षी पतंजलींचा हा ग्रंथ खूप महत्त्वाचा ठरतो. कारण ते इथे आपल्याला काहीही प्रमाण वगैरे मानायला सांगत नाहीत, ते आपल्याला रोखठोक एकापुढे एक सूत्र देत आहेत आणि तुम्ही जर ह्या मार्गाने गेलात तर तुम्हाला निश्चितपणे योग्य ते फळ मिळणार आहे याची ग्वाहीसुद्धा देत आहेत. फक्त योग मार्ग हा वैयक्तिक आचरायचा मार्ग असल्यामुळे आणि पूर्णतः अनुभवाधिष्ठित असल्यामुळे त्याच्यामध्ये फक्त शब्द प्रमाण किंवा फक्त थिअरी काम करत नाही. मी पतंजली योगदर्शन वाचलं म्हणून मी समाधी अवस्थेला गेलेले नाही किंवा कोणीच जाऊ शकत नाही ह्याचं भान आपल्याला निश्चित असायला लागतं. पण हो, हरकत नाही, आपण समाधी अवस्थेला नाही गेलोय, पण निदान त्या ग्रंथातल्या 4 सूत्रांची ओळख झाली ह्याच्यातला आनंदसुद्धा खूप मोठा आहे. आपण जेव्हा मगाशी म्हटलं तसं की हा विषय निवडताना मानसिक ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा काम करते मानसिक आरोग्य, तेव्हा अनेक लोक येऊन भेटतात आणि मुख्यत्वे करून त्यांच्या समस्या असतात त्या काय असतात, तर खूप लोकांमध्ये खूप जास्त चिडचिड होत असते, राग येत असतो अनेक गोष्टींचा, निगेटिव्हिटी असते. म्हणजे काय ते म्हणतात इतर लोक म्हणजे त्यांना जास्त प्रॉब्लेम असतो तो इतर लोकांवर असतो, आपलं खूप काही चुकतं असं त्यांना वाटत नसतं. माझ्या ना बायकोचंच वागणं बरोबर नाही, माझ्या मुलामुळेच मला त्रास होतो, माझा नवरा आहे ना मॅडम तोच एकदम बेकार आहे हो, काय सांगू आता तुम्हाला. म्हणजेच काय की जगाकडे बघत असताना
अतिशय एक नकारात्मक भूमिका तयार झालेली असते. काही जणांना कामाच्या ठिकाणी खूप अडचणी असतात, अशा व्यक्ती आलेल्या असतात. काही जणांमध्ये पराकोटीचा उदासीन्य असतं, खूप काळजी असते, कशाची तरी चिंता असते भविष्यातली. अनेक लोकांना कशाची तरी भीती वाटत असते. म्हणजेच ह्या भावना खूप तीव्र स्वरूपात काही लोक अनुभवत असतात. काही जणांचं मन एकाग्र होत नाही. अनेक पालक येतात आणि सांगतात, काय करायचं मॅडम, हा ना 2 मिनिटं सुद्धा एका जागी बसून लक्ष देऊन एक ओळ सुद्धा पुस्तकातली नीट वाचत नाही, त्यात सुद्धा त्याला उठायचं असतं. म्हणजे आपलं मन एकाग्र होत नाही. अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला अनेक समस्या असतात. थोडक्यात काय, ह्या सगळ्याचा उहापोह किंवा हे सगळं मी आपल्याला आत्ता ह्यासाठी सांगते की आपण जेव्हा योग ह्या विषयाचा मानसशास्त्र म्हणून त्याच्याकडे बघण्याचा जेव्हा एक दृष्टिकोन बघतो आहोत किंवा तयार करतो आहोत, तेव्हा आधुनिक मानसशास्त्र जेव्हा वेगवेगळ्या समस्यांशी डील करतं, तेव्हा खरंच कोणत्या समस्या, मानसशास्त्रीय समस्या घेऊन लोक येतात ते फक्त आपल्या कानावर घातलं. काही लोकांना पर्सनॅलिटी रिलेटेड इश्यूज असतात, म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये काही दोष असतात, जसं की त्यांना कोणतीही गोष्ट नित्यनियमाने करता येत नाही, म्हणजे ते डिसिप्लिन नसतात. आज मनात आलं केलं, उद्या मनात न्यायला नाही केलं. काही लोक खूप जास्त इंट्रोवर्ट असतात, त्यांना अजिबात चार चौघात जाऊन आपापलं काही सांगता येत नसतं. असे अनेक पैलू पर्सनॅलिटी जे असतात जे त्यांना त्रास देत असतात. काही लोक टोकाची परफेक्शनिस्ट असतात आणि त्यांना असं वाटत असतं की मी जसा परफेक्ट आहे तसंच प्रत्येक माणसानेही परफेक्ट असायला पाहिजे. म्हणजे आपण परफेक्ट असायला काही प्रॉब्लेम नाही हा, पण जेव्हा मी अशी अपेक्षा करते की माझ्याप्रमाणे इतरांनी सुद्धा परफेक्ट असायला पाहिजे, तेव्हा मंडळी खूप मोठे प्रॉब्लेम्स होतात. आणि तिथे कुठेतरी वादविवाद आणि आपलं इतरांबरोबर न पटणं आणि त्याचा मानसिक त्रास सुरू होणं ह्याला सुरुवात होते. ह्या अशा सगळ्या समस्या घेऊन जेव्हा मंडळी येत असतात, तेव्हा त्यांच्या मानसिक समस्यांकडे वेस्टर्न सायकोलॉजीचे आपापले संकेत आहेत, ज्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडे बघत असतो. आणि त्यांचं जे काही बोलणं आहे ते ऐकणं आणि आमच्या पद्धतीने काही थेरपी म्हणा, काउन्सिलिंग म्हणा, जर अर्थातच त्या सगळ्या समस्या ह्या माइल्ड टू मॉडरेट ह्या पद्धतीच्या असतील तर आपण ह्या सगळ्याचा विचार करू शकतो. काही वेळेला एवढ्या सिव्हिअर असतात त्या सगळ्या समस्या, इतक्या तीव्र स्वरूपाच्या असतात की आपल्याला त्यांना सुरुवातीला काही औषधोपचार करावे लागतात. आणि अर्थातच ते औषधोपचार करण्यासाठी त्यांना सायकॅट्रिस्टकडे पाठवावं लागतं. बऱ्याचदा आपल्याला सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट यांच्यामधला भेदसुद्धा खूपदा लक्षात येत नाही. लक्षात येण्यासारखं म्हणजे आपण सर्वसामान्यांना लक्षात येण्यासारखं हे नाही येते. म्हणून 1 मिनिटात तो भेद विशद करते, म्हणजे आपल्याही कोणाच्या मनात गोंधळ असेल तर तो परत एकदा क्लिअर होईल. सायकॅट्रिस्ट हे मुळात MBBS करून त्यांनी MD सायकॅट्री म्हणजे स्पेशलायझेशन केलेलं असतं सायकॅट्रीमध्ये, आणि ते डॉक्टर असतात आणि म्हणून त्यांना कुठल्याही मानसिक आजारावर औषध देण्याची परवानगी असते. किंबहुना त्यांचा ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मेडिसिन ह्या सगळ्याचा उत्तम अभ्यास असल्यामुळे त्यांना हे देणं शक्य असतं. वेअरॅज सायकोलॉजिस्ट ह्या अशा व्यक्ती असतात की ज्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला असतो. त्यांच्याकडे MA अप्लाइड सायकोलॉजी अशी डिग्री असते आणि त्या व्यक्ती त्यांचं स्पेशलायझेशन असतं. कोणी क्लिनिकल, कोणी काउन्सिलिंग, इंडस्ट्रियल, सोशल, चाइल्ड सायकोलॉजी अशा विविध विषयात त्यांचं स्पेशलायझेशन असतं. अशा व्यक्ती ह्या सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर्स, थेरपिस्ट म्हणून काम करत असतात. तर जेव्हा छोट्या छोट्या अगदी साध्या स्वरूपाच्या किंवा लवकर लक्षात आलेल्या समस्या असतात, तेव्हा डेफिनेटली आपण त्याला काउन्सिलिंग किंवा थेरपी या माध्यमातून उपचार करू शकतो. पण जेव्हा खूप तीव्र स्वरूप धारण केलेलं असतं, म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की आपण खूप तीव्र स्वरूप धारण करेपर्यंत येतच नाही पुढे. म्हणजे एखादी व्यक्ती खूप रागीट असते बघा, आपण बघत असतो तिला घरात की तिला प्रचंड राग येतो, पण जोपर्यंत ती व्यक्ती हातातल्या वस्तू घेऊन फेकायला सुरुवात करत नाही, दारांची आदळापट करायला सुरुवात करत नाही किंवा वस्तूंची घरातल्या तुमच्या तोडफोड होत नाही, तोपर्यंत अनेक जण शांत राहतात. केवळ हे म्हणून की हो स्वभाव आहे, काय करणार, स्वभावाला कुठे औषध असतं. पण मंडळी, जर आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे वेळेवर लक्ष द्यायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला खूप कमी कष्टामध्ये आणि खूप वेळेवर त्याच्यावर उपचार मिळू शकतो आणि आपण आपल्या ह्या सगळ्या समस्यांमधनं हळूहळू बाहेर येऊ शकतो. आणि म्हणून मानसशास्त्रीय, आधुनिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं ह्या सगळ्याकडे बघण्याचा त्यांचा आपापला एक दृष्टिकोन आहे. योग एक मानसशास्त्र हा विचार आपण जेव्हा करतोय तेव्हा आपल्याला योग ह्याकडे आसन प्राणायाम असं न बघता ती एक जीवनशैली म्हणून जर मला घेता आली
तर मला निश्चितपणे माझं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायला मदत होणार आहे. मग जीवनशैलीत बदल करायचा म्हणजे काय हो? बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हां, म्हणजे योगाने सांगितलंय ते आपण डाएट फॉलो करायचं. योगशास्त्रात सांगितलंय की असं असं खा, एवढा भाग पोटाचा तुम्ही अन्नाने भरा, एवढा पाण्याने भरा, एवढा तुम्ही वायुसंचारासाठी मोकळा ठेवा, वगैरे वगैरे. आणि त्यांनी सांगितलंय की खूप तिखट, खूप रुक्ष असे पदार्थ खाऊ नका. मग आम्ही त्यांचं तेवढं आम्ही पालन करतो. आहार विहार विश्रांती एवढं पालन करतो आणि आम्ही रोज आसनं पण करतो. पण मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटेल की वर्षानुवर्ष जातात, लोक आसनं करत असतात, लोक नियमाने प्राणायाम करत असतात, सूर्यनमस्कार घालत असतात, काही लोक पॉवर योगा करत असतात, अनेक विविध प्रकार करत असतात. परंतु आपल्याला असं जाणवतं की त्यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये तिळमात्रही फरक पडत नाही. असं का होतं? असं होण्यामागचं मुख्य कारण हे आहे की आपण योग एक जीवनशैली म्हणून जेव्हा घेतोय, तेव्हा मला फक्त आहार विहारामध्ये किंवा आसन प्राणायाम एवढं करून भागणार नाहीये मित्रांनो. मला माझ्या स्वभावामध्ये, माझ्या वृत्तीमध्ये फरक करण्यासाठी अतिशय जाणीवपूर्वक छोटे छोटे बदल करून पुढे जाण्याची गरज आहे. आणि ही जाणीव जेव्हा मी माझ्या ठिकाणी अतिशय सूक्ष्म पातळीवर नेऊन आणि स्वतःचा एक कठोर शिक्षक होऊन स्वतःकडे पाहीन, तेव्हाच माझ्यामध्ये बदल होऊ शकतो. नाहीतर माझ्यामध्ये बदल होणं संभवतच नाही, कारण मी काही कामच नाही केलं आहे. अहो, राग असाच जाणार आहे का? नुसतं खूप लोक असं म्हणतात, हो तुम्ही फॉरवर्ड बेंडिंगची आसनं करा, तुमचा राग नाहीसा होईल. होत असेल, पण त्याला खरंच कोणत्या डेटा घेऊन ते प्रूव्ह झालंय का हे आपल्याला शोधावं लागेल. की फक्त फॉरवर्ड बेंडिंगची आसनं केली, बाकी काही केलं नाही, तर खरंच राग जातो का माणसाचा? मला तरी स्वतःला असं वाटतं की कठीण आहे. राग जाण्यासाठी आपल्याला थोडासा तरी वैचारिक पातळीवर बदल हा निश्चित गरजेचा आहे. आणि म्हणून योग एक जीवनशैली जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला विचारांमध्ये बदल करायची गरज आहे. महर्षी पतंजली आपल्याला पहिल्याच पादामध्ये, ज्याला समाधीपाद असं म्हटलंय, त्यामध्ये ते आपल्याला हा सगळा प्रवास सांगतायत की तुम्ही सामान्य व्यक्तीपासून समाधीपर्यंत कसे पोहोचू शकता. आणि त्यात ते आपल्याला सांगतायत की तुम्ही एकतत्व अभ्यास करा. म्हणजे काय? चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. मग चित्त एकाग्र कशावर करायचं? तर त्यांनी ईश्वर प्रणिधान हा एक आपल्याला उपाय सांगितलेला आहे की तुम्ही ईश्वर प्रणिधान केलं ना, तरीही तुम्ही समाधीपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे काय? सगळं मगाशी म्हटलं तसं सब कुछ आप ही है असं म्हणून त्या परमेश्वरापुढे संपूर्ण लीन व्हायचं, त्याला शरण जायचं. आणि जे काही आहे ते आपले सगळ्या आपल्या रथाची सगळी सूत्र त्याच्या हातात देऊन टाकायची. तो जसं आपल्याला जिथे नेईल तिकडे आपण जायचं. हा जर भाव माझ्या ठिकाणी असेल तर ईश्वर प्रणिधान शक्य आहे. पण आज अशीही अनेक लोक भेटतात जी म्हणतात की अहो ताई, आम्हाला ना हे इतकं असं सरेंडर करणं शक्य नाही हो. इतकं कुणाच्या तरी हातात, म्हणजे अगदी परमेश्वर असला तरी काय झालं, आपलं आपल्या कर्तव्यावर काय असतं की नाही, म्हणजे मी कोणीतरी आहे हे इतकं कसं सुटणं शक्य आहे? अगदी स्वाभाविक आहे, इतकं सगळं ते सुटणं शक्यच नाही आहे. पण म्हणूनच महर्षी पतंजली आपल्याला खूप वेगवेगळे मार्ग सांगतायत. आणि म्हणून त्यांनी एकतत्व अभ्यास करताना सगळ्यात पहिला मार्ग आपल्याला सांगितलाय, तो आहे मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. बघा, चित्त प्रसादनम, माझ्या मनाचा आनंद, माझ्या मनाची प्रसन्नता मला कशाने प्राप्त होईल? ते सांगतायत फक्त स्वतःच्या विचार, कृती, मन, भावना ह्याकडे बारकाईने लक्ष दे. काय करायला सांगतात ते आपल्याला? मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ह्या 4 भावना कशाबरोबर? जिथे जिथे सुख आहे तिथे मैत्री, जिथे जिथे दुःख आहे तिथे करुणा, जिथे जिथे पुण्य आहे तिथे तिथे मुदिता, आणि जिथे जिथे पापाचरण होत आहे त्या ठिकाणी उपेक्षा. हा भाव तू जागृत कर. आता तुम्ही सगळेजण मला म्हणाल, हो हे अगदी स्वाभाविक आहे, जिथे सुख आहे तिथे आपण मैत्री करतोच, तो अगदी सहज स्वभाव आहे मंडळी. पण बघा, आपण सुखाशी मैत्री फक्त आपल्या सुखाशी करू शकतो हो. प्रॉब्लेम तिकडे आहे. प्रॉब्लेम हा नाही आहे की आपल्याला सुखाशी मैत्री करता येत नाही. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला फक्त आपल्या किंवा आपल्या जवळच्या लोकांच्या सुखाशी मैत्री करता येते. जर कोणीतरी ज्याच्याशी माझं फार काही सख्य नाही आहे किंवा ज्याच्याविषयी माझ्या मनात फार काही चांगल्या भावना नाही आहेत, अशा व्यक्तीच्या आयुष्यात एखादी छान घटना घडली
तर मला होतो का हो तितकाच आनंद? स्वतःच स्वतःला विचारूया. आपल्याला कोणालाही उत्तर नाही द्यायचं आहे, कारण हा सगळा मामला आपल्या चित्ताशी सुरू आहे, लोकांच्या नाहीच आहे मुळे. त्यामुळे मलाच माझं ह्याचं उत्तर द्यायचं आहे की मला खरंच छान वाटतं का? आणि मला जर खरंच छान वाटत असेल तर उत्तम, खूपच सुंदर, कॅरी ऑन, हेच कंटिन्यू करूया. पण जर वाटत नसेल तर महर्षी पतंजली आपल्याला हे सांगतायत की मंडळी, कोणाचंही सुख असू दे, मैत्री करूया. काय वाईट आहे? माझं सुख काय आणि दुसऱ्याचं सुख काय? मला त्याच्याशी फक्त मैत्री करायची आहे. मला हे विचार मनात नाही आणायचे की त्याने सुख कुठून मिळवलं, मग त्याला एवढे पैसे कुठून मिळाले, मग ते चुकीच्या मार्गाने मिळाले, त्याला एवढे मार्क कसे मिळाले, मला माहिती आहे त्याला कुठून तरी आतनं पेपर मिळाला होता म्हणून. हा विचार आपल्याला करायचाच नाही आहे. आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की अरे वा, छानच, खूप मस्त, इथे माझी मैत्री सुरू झाली. दुःखाशी करुणा. माझं दुःख मला नेहमीच मोठं वाटतंय आणि त्याबरोबर माझा कारुण्यभाव नेहमीच आहे. पण जेव्हा दुसऱ्याच्या डोळ्यात मी अश्रू पाहतो, जेव्हा दुसऱ्याच्या आयुष्यात काहीतरी दुःखद घटना पाहतो आणि ती व्यक्ती जर माझी फार जवळची लाडकी नसेल, किंबहुना माझ्या मनात काहीतरी त्याचं पूर्ववैमनस्य असेल, तर पहिली भावना काय येते हो आपल्या मनात? बरं झालं, चांगली खोड मोडली, हेच होणार होतं. मिळायलाच हवी होती त्याला, अद्दल घडायलाच हवी होती. म्हणजे आपल्याला त्याला दुःख होतंय ह्याविषयी करुणा आपल्या मनात निर्माण होणं खूप दूर. आपण त्याच्या दुःखाविषयी कुठेतरी मनातल्या मनात आपण सुखावतोय, त्याला दुःख झालंय या गोष्टीने. बघा, चित्ताची प्रसन्नता चालू आहे. विषय चित्ताची प्रसन्नता आपल्या स्वतःच्या. तिसरं त्यांनी सांगितलंय मुदिता. जिथे पुण्यकर्म चाललंय तिकडे मुदिता असू दे. आज एखादा यज्ञ होतोय शेजारी, आता सध्या हे काही घडत नाहीये, पण आपण असं इमॅजिन करूया की मागच्या वर्षी होत होते असे आपल्या शेजारी पाजारी कुठेतरी एखाद्या वस्तीमध्ये, एखाद्या पाड्यावर, किंवा अजून कुठे एखाद्या ह्याच्यात एखाद्या पॉलिटिकल पार्टीने किंवा एखाद्या तुमच्या शेजार पाजारच्या नगरसेवकाने एक फार मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला मोठा यज्ञ आहे, सगळ्यांसाठी जेवण आहे. पहिला विचार मनात काय येतो? आपण तो यज्ञ ह्याचं कौतुक करणं, किंवा चला एवढा मोठा यज्ञ करतोय, आपण जाऊन काहीतरी त्याचं दर्शन घेऊया किंवा आपल्याला जे काही जमेल ते करूया, हा भाव खूप दूर राहतो. पहिला मुद्दा हा येतो आपल्या मनात, हा माहितीये कुठून पैसे गोळा केले, आमचेच लुबाडलेत ना, ह्याच्याकडे दादागिरी कर, त्याच्याकडे कर, असेच करून पैसे मिळवलेत. हो, पण आपण हा विचार करूया की असे मिळवलेले पैसे निदान तो यज्ञ कर्मासाठी आणि 4 लोकांना जेव घालण्यासाठी करतोय. जर आपण इतका सोपा विचार केला, त्याने पैसे कुठून का मिळवेना, माझा हेतू एवढाच आहे की इथे पुण्यकर्म चाललंय, त्याविषयी मला आनंद आहे, संपला विषय. आणि जिथे पापाचरण सुरू आहे त्याविषयी मला उपेक्षा ठेवायची आहे. पण होतं मात्र अगदी वेगळं. जिथे कुठे पापाचरण सुरू असतं त्या सगळ्या ठिकाणी माझ्या मनात सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावर कोणाशी तरी जाऊन आता हे बोलते, हा भाव पहिल्यांदा येतो. ह्याने कसं वाईट केलं, त्याचं हे कसं चुकलं, हे बरोबरच नव्हतं, मला हे पटलंच नाहीये आणि ह्याला नक्की त्याची फळं मिळणार. अहो, आपण कोण आहोत लोकांना फळं देणारे? आपण कोणी नाही आहोत. हे जर एकदा माझ्या लक्षात आलं ना की मी पापाचरण, कोणाच्याही पापाचरणाची फळं देण्याला मी कोणी काबिल नाहीये, मला फक्त माझ्या काय त्या गोष्टींची फळं मिळणार आहेत, तर बघा, चित्त प्रसादनाचा निदान विचार तरी आपल्याला पटू शकतो. आणि जर हा विचार पटला, मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम, जर ह्या भावनांची आपण जोपासना केली तर आपलं मन प्रसन्न राहणं, आनंदित राहणं हे आपल्याला शक्य आहे. आणि जेव्हा महर्षी पतंजली आपल्याला हे सांगतायत, तेव्हा मंडळी आपलं काम एवढंच आहे की आपल्याला ते करून बघायचं आहे. कारण हे निश्चित प्रूव्हन आहे. जरी त्याच्यावर रिसर्च पेपर लिहिला गेला नसला तरी जेव्हा महर्षी पतंजली सांगतायत तेव्हा हे सिद्ध झालेलं आहे. आपल्याला त्याच्यावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवून आपल्याला त्याचा दीर्घकाल आणि निरंतर सराव करायचा आहे. आणि यासाठी गरज आहे ती रोज मनात हे ठेवण्याची की मला ह्या 4 भावनांची जोपासना करायची आणि करायचीच आहे. आता एकतत्वाभ्यासामध्ये महर्षी पतंजली आपल्याला हे जसं सांगतायत, तसेच अजून त्यांनी अनेक 4-5 गोष्टी सांगितल्यात की अजून कोणत्या गोष्टींवर तुम्ही चित्त एकाग्र करू शकता. आणि शेवटी ते म्हणतात, यथा अभिमत ध्यानात वा, तुम्हाला जी कोणती तुमची इष्ट गोष्ट आवडीची असेल त्याच्यावर तुम्ही ध्यान धरा.
इथे एक मला गंमत आठवली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते. जेव्हा हा विषय आम्ही शिकत होतो सोमय्यामध्ये आणि रुद्राक्ष साक्रेकर सर आम्हाला शिकवत होते आणि तेव्हा आमच्या वर्गातल्या असंच एक आमच्यासारखेच सगळे विद्यार्थी होते. एकाने असं विचारलं की सर मग एखाद्याने आपल्या बायकोवर ध्यान केलं तर चालेल का? महर्षी पतंजली म्हणतायत हो यथा अभिमत ध्यानात वा. चालेल का मग बायकोवर ध्यान केलं तर? सरांनी त्यांना सांगितलं की हो चालेल की काही हरकत नाही. त्यांचं जर बायकोवर ध्यान खरंच होणार असेल चित्त एकाग्र होऊन आणि जर त्या स्त्रीमध्ये ते एखाद्या शक्तीचा देवीचा अंश रूप पाहणार असतील सात्विक भावाने, त्याने जरूर करावं कशावरही ध्यान, काही हरकत नाही आहे. आपल्याला महर्षी पतंजलींनीच ही मुभा देऊन ठेवली आहे, तुम्हाला ज्या कशावर चित्त एकाग्र करायचं आहे त्या कशावरही करा, यथा अभिमत ध्यानात व्हा. ते फक्त चित्त एकाग्र नक्की करा, कारण मन स्थिर होण्यासाठी ह्याची खूप गरज आहे. मित्रांनो, मला कल्पना आहे ज्यांना मानसिक समस्यांना सामोरं जायला लागत असतं त्यातल्या कुठल्याही व्यक्तीला आपलं चित्त एकाग्र करणं हे कधीच शक्य होत नाही. आम्ही जेव्हा त्या मंडळींना सांगतो की तुम्ही 1 मिनिट तरी डोळे मिटून बसू शकता का, तेव्हा खूप जणांचं उत्तर असं असतं की नाही ताई, आम्हाला 1 मिनिट पण डोळे मिटून नाही बसता येऊ शकत. कारण डोळे मिटले रे मिटले की डोक्यात विविध विचार सुरू होतात. मग ह्यावर उत्तर काय आहे? ह्यावर उपचार अगदी सोपा आहे. उघड्या डोळ्यांनी कोणतीही एक वस्तू निर्देशित करा आणि उघड्या डोळ्यांनी प्रथम त्यावर चित्त एकाग्र करण्याचा सराव करूया. हे तर आपण करू शकतोय, बंद डोळ्यांनी नाही जमणार, पण उघड्या डोळ्यांनी आधी करूया. 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट असं करता करता आपण नक्की पुढे जाऊ शकतो आणि आपलं मन स्थिर शांत एकाग्र करायचा प्रयत्न नक्की करू शकतो. हे जसं पहिल्या पादात आपल्याला महर्षी पतंजली सांगतायत, तसंच पुढे जात असताना दुसऱ्या पादामध्ये त्यांनी आपल्याला एकतर सुरुवात केली आहे तीच क्रियायोगाने केलेली आहे. म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्ती ज्या कर्मावर खूप अधिष्ठान ठेवतात अशा व्यक्तींनी काय करावं हे त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यात त्यांनी परत एकदा आपल्याला 3 मार्ग सांगितले आहेत: तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग. त्याच्यावर अगदी थोडक्यात आपण बोलूया आणि पुढे जाऊया. तप करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर कोणत्याही प्रकारे आपल्या शरीर मनाला काहीतरी एक सवय लावण्यासाठी आपण त्याला थोडेसे कष्ट द्यायचे. परंतु आपल्याला व्यासभाष्यामध्ये असाही उल्लेख सापडतो की चित्तप्रसादन तुमचं बिघडेल इतके कष्ट देऊ नका. म्हणजे नॉट ॲट द कॉस्ट ऑफ चित्तप्रसादन. स्वतःच्या मनाला खूप दुःख देऊन खूप यातना देऊन तप नका करू, पण तप करायचा प्रयत्न जरूर करा. मग आता आज तप करायचं आहे म्हणजे काय? कोणी आपल्याला म्हटलं हो मौनाचा सराव करा, तुम्ही म्हणाला हो खूप कठीण आहे, मौन बिवणं काय, मी इथे फोन शेजारी ठेवला की तो 10व्या मिनिटाला वाचतोय, त्याच्यात कोणाचा तरी मेसेज तरी असतो, नाहीतर फोनवर बोलायचं तरी असतं कोणाला, कसला मौनाचा सराव करणार? पण मंडळी, आपण जर असा विचार केला की खूप दीर्घकाळ नाही, पण मी 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं इथून कुठेतरी शांत बसून मौनाचा अभ्यास करायला सुरुवात करीन, तर कदाचित कठीण असेल आपल्यासाठी, पण ते आपल्याला इन द लॉंग रन खूप उपयोगी पडेल. कारण असं रोज हळूहळू हळूहळू शनै शनै हळूहळू करत गेलो तर आपल्याला त्याच्यातनं मिळणारं फळ हे नेहमी मोठं असतं. हे जसं आहे तसं मगाशी म्हटलं तसं की इतरांविषयी मी काही त्यांचे दोष दाखवणारं काही बोलणार नाही. किती सोपं आहे, खरं तर सोपं आहे, पण तसं खूप कठीण आहे. जर आपण असं ठरवलं की मी इतरांचे दोष दाखवणारं काहीही बोलणार नाही, मी फक्त माझे काही दोष असतील तर त्याविषयी बोलेन, इतरांविषयी फक्त चांगलं बोलेन, तर हे सुद्धा एक प्रकारचं आधुनिक तपच आहे. ते तप करण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही, आपण घरात बसून हे तप उत्तम करू शकतो. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी जाणीवपूर्वक करणं हे तप आहे. स्वाध्याय आपल्याला सांगितलेला आहे. स्वाध्यायामध्ये आपल्याला सांगितलं आहे की ओंकाराचा आपण प्रणव त्याला ईश्वर मानलेला आहे महर्षी पतंजलीने. तस्य वाचका प्रणव अशी ईश्वराची डेफिनेशन आहे. ईश्वर कोण आहे, त्याचं वाचक काय आहे तर प्रणव म्हणजे ओम. मग त्या ओमचा जप आपण करायचा आहे आणि त्या ओमचा जप करत असताना आपल्याला तल्लीन होण्याचा प्रयत्न करायचा आहे. करून बघूया, जरूर करून बघूया, कारण निश्चितपणे याने आपल्याला फायदाच होणार आहे. आजपर्यंत ओमचा उच्चारण केलाय आणि लोकांना तोटा झालाय असं तर कोणीच सापडलं नाहीये. किंबहुना आज अनेक असे रिसर्च पेपर्स आहेत की ओमच्या साधनेने, ओंकाराच्या साधनेने लोकांचे अनेक विकार बरे झालेले आहेत.
त्यामुळे आपण तपस्वाध्यायामधला हा भाग नक्की करायला सुरुवात करू शकतो. त्याबरोबर त्यांनी आपल्याला धर्मग्रंथांचं वाचन करायला सांगितलं आहे. आता धर्मग्रंथ, वेद, उपनिषद ह्या सगळ्याचं निदान आपण एक वाचन केलेलं असलं, कधीतरी श्रवण केलेलं असलं तर त्याचा उपयोग हाच आहे पुन्हा एकदा की हे सगळं भौतिक जगात जे चालू आहे त्यातले जे विषय आहेत त्या विषयांपासून आपण किंचित काळ तरी दूर येतो. बघा पूर्वी आजही, किंबहुना पूर्वी नाही आजही, आपण जर गावामध्ये गेलो तर तिकडे आजही कुणीतरी असे शास्त्री बुवा असतात आणि ते एखाद्या देवळात एखादा ग्रंथ लोकांना वाचून दाखवत असतात किंवा त्याच्याविषयी काहीतरी माहिती सांगत असतात आणि त्यानंतर एखादं भजन, कीर्तन असा कार्यक्रम असतो. आता आपल्याला शहरी लोकांना असं वाटतं, सुज्ञ शिकलेल्या, काय उगाच ह्याच्यात वेळ घालवत बसतात, त्याने काय होणार आहे, त्यापेक्षा उठा, काहीतरी काम करा, चांगले पैसे मिळवा, काहीतरी भलं होईल तुमचं. पण मित्रांनो, आजही जर आपण गावांमध्ये गेलो की जिथे खरंच ह्या गोष्टी आजही पाळल्या जात आहेत तर त्या गावांमधल्या लोकांचं मानसिक आरोग्य निश्चितपणे चांगलं आहे. त्याचं मुख्य कारण हे आहे की त्यांच्या डोक्यात हे जे विचार, वेगवेगळ्या भावना ज्या आपल्या डोक्यात थैमान घालत असतात त्यांना शांत करायची ना एक जागा आहे मंडळी त्यांना. आणि ती जागा म्हणजे त्या शास्त्री बुवा जे काही वाचतायत ना त्या वाचनातनं काय कानावर पडतंय ते आपल्या डोक्यात सातत्याने विचार आहेत, ते मटेरियल गोष्टींचे आहेत, भौतिक जगाचे आहेत. आणि मग सतत जर हे भौतिक जगाचे विचारच सुरू झाले तर मला सांगा आपल्याला कुठून शांती मिळणार आहे. आणि म्हणून कुठेतरी ह्या ग्रंथांचं वाचन, ह्या ग्रंथांचं मनन चिंतन हे आपल्याला निश्चितपणे मदत करू शकतं. आणि तिसरी गोष्ट त्यांनी परत एकदा सांगितले, ईश्वर प्रणिधान. पण इकडे सांगितलेला ईश्वर प्रणिधान हा आधीचा ईश्वर प्रणिधान नाही बरं का. आधीच्या ईश्वर प्रणिधानामध्ये आपल्याला पूर्णतः त्यांनी शरण जायला सांगितलं होतं, ईश्वराला शरण जा. पण हा क्रियायोगातला ईश्वर प्रणिधान आहे. ह्यामध्ये ते आपल्याला सांगतायत की तुमची सर्व कर्म आणि कर्मफळ त्या ईश्वराला अर्पण करा. तुम्ही प्रत्यक्ष ईश्वराला शरण जा असं नाही आमचं म्हणणं, पण तुमची कर्मफळ मात्र निश्चित त्याला अर्पण करा. का? कारण हे केल्याने पुढे जो आपल्याला एक क्लेश सांगितलाय, अस्मिता, अहंकार, तो क्लेश तुमचा आपोआप कमी व्हायला मदत होईल. जर तुम्ही सगळं काही कोणाला तरी अर्पण करायला लागलात तर मीपणा, मी केलं, मी शहाणा, हा जो भाव आपल्या मनात येतो तो भाव आपोआप कमी होईल. आणि कुठेतरी आपण जे काही करत असतो ती परमेश्वराची इच्छा आहे ह्या भावनेने आपण ते काम करायला लागू, हा त्याच्या मागचा भाव आहे. आणि म्हणून जे साधक आहेत त्या साधकांनी हा क्रियायोग जरूर करावा असं महर्षी पतंजली आपल्याला सांगतात. त्याच्यापुढे त्यांनी क्लेशांचं सुद्धा वर्णन केलंय, पण आत्ता त्या खोलात न जाता मी फक्त त्यांचा उल्लेख करते आणि पुढे जाते. महर्षी पतंजली आपल्याला सांगतात की हा क्रियायोग का अवलंबायचा आहे हो आपल्याला. ते म्हणतायत समाधी भावनार्थ क्लेश तनुकरणार्थ. म्हणजे निदान समाधी हा काय विषय आहे, त्याच्यात निदान एक तुम्हाला एंट्री मिळणं म्हणतो ना आपण, हा बाबा निदान एक मला तशी भावना निर्माण व्हायला लागली. समाधी प्राप्त होईल असं नाही, पण निदान ती भावना निर्माण झाली, निदान त्याच्या मी एक उंबरठ्यावर जाऊन पोचलोय, इथपर्यंत आपला प्रवास कदाचित होऊ शकतो. आणि दुसरं क्लेश तनुकरणार्थ. क्लेश सांगितलेत पुढच्या सूत्रात त्यांनी, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेश. 5 क्लेश सांगितलेत. ह्या क्लेशांमुळे ना ही सगळी गडबड आहे मंडळी आपल्या आयुष्यामध्ये. जर आपल्याला मुळात ही अविद्या नष्ट करता आली तर खूपच बहार येईल, पण ते खूप कठीण असतं. अस्मितेपासून आपण सुरुवात करू. या अविद्या आहे ती कठीण आहे आपल्याला दूर करणं, कारण आपल्याला काही मी शरीर आहे आणि ही व्यक्ती म्हणजे नंदिनी गोरे आणि तिचं हे शरीर, मन, बुद्धी सगळं चालू आहे आणि मी काहीतरी करते, ही भावना आपल्याला अशी एकाएकी दूर करणं. आणि हे शरीर आहे आणि तो आत्मा आहे आणि तो आत्मा जो आहे तो खरा एटर्नल आहे, ते खरं सत्य आहे, सच्चित आनंद आहे आणि म्हणून मी काय, हे शरीर गेलं तरी काही हरकत नाही वगैरे, हे विचार इतके सहजीने आपल्याला करता येणार. पण पुढचा जो क्लेश आहे अस्मिता, अर्थात अविद्येमुळेच अस्मितेचा जन्म आहे, पण मीपणाचं जे स्फुरण आहे ते निदान आपण थोडं ईश्वर प्रणिधान आपल्या प्रत्येक कृती त्याला अर्पण करायला लागलो तर कदाचित थोडं थोडं कमी व्हायला सुरुवात होऊ शकते. पुढचा क्लेश सांगितलाय राग, सुखानुषयी राग. जी गोष्ट मला आनंद देते, जी सुख देते, मजा येते मला, वा आज काय श्रीखंडपुरीचा बेत आहे का, क्या बात आहे, काय हे आज कारल्याची भाजी, नाही मला नको, मला अजिबात आवडत नाही.
ही वाक्य आपण फार सहजी उच्चारत असतो. बघा हेच दोन मोठे क्लेश आहेत आणि सर्वसामान्यांना तर ह्या दोन क्लेशांवर आधी काम करायला घ्यायला काहीच हरकत नाही. सुखानुशयी रागा, दुःखानुशयी द्वेषः. जे मला सुखकारक आहे त्याची सतत मला आस असते, त्याविषयी मला राग, हा राग म्हणजे चीड संताप नाही, हा राग म्हणजे अटॅचमेंट, मला त्याच्याविषयी आसक्ती अभिलाषा निर्माण होते, ती मला कुठेतरी कमी करता येते का. आणि दुःखानुशयी द्वेष, हा पुढचं सूत्र आहे. म्हणजे जे मला दुःख देत आहे ना ते नको मला आयुष्यात, हे परमेश्वरा मला दुःख नको देऊस. पण बघा जी माणसं खरंच मोठी झाली त्या सगळ्या माणसांनी परमेश्वराकडे दुःख मागितलंय, कारण ते म्हणतात की हो तू दुःख दिलंस ना मला की मला सतत तुझी आठवण येते रे. जेव्हा दुःख नाहीये ना तेव्हा तुझी आठवण नसते, त्यामुळे दुःख दे रे परमेश्वरा मला. पण आपण कसे असतो, आपण म्हणतो नाही नाही मला नको दुःख, मला जे आवडत नाही ते नको. दुःखानुशयी द्वेष हा म्हणजे काय, जे आवडत नाही त्या गोष्टीचा आपण द्वेष करतो, ते नको असं म्हणतो. आणि 5वा क्लेश सांगितलाय अभिनिवेश, ज्याच्यामध्ये आपल्याला वाटणारी भीती. आपल्याला लहान सहान गोष्टींची भीती तर नेहमीच वाटत असते, पण सगळ्यात मोठी भीती आपल्याला महर्षी पतंजलींनी पहिल्यांदाच सांगून टाकली आणि ती म्हणजे मृत्यूची भीती. ते म्हणतात मृत्यूच्या भीतीवर काम करा की सगळे क्लेश कमी होऊन जातील. तेही मंडळी खूप कठीण आहे, पण हेच सगळं कमी करण्यासाठी त्याने आपल्याला मार्ग दिलाय, तो आहे तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. दुसऱ्या पादाची सुरुवात करतानाच ते आपल्याला ह्या सगळ्या सर्वसामान्य साधकांनी करायच्या गोष्टी आपल्याला सांगतायत की ज्या खरंच आपण केल्या. मला सांगा जर मग हे होत गेलं, जर मला राग आणि द्वेष हे कोणत्याही गोष्टींविषयी वाटेनासे झाले तर काय होईल हो. आपल्याला वाटेल ठीक आहे आज काय पुरणपोळी मिळाले, ठीक आहे आज पुरणपोळी जेवू. अच्छा उद्या काय दुधीची भाजी खायची आहे का, ठीक आहे दुधीची भाजी खाऊ, काय हरकत नाही. ह्या तटस्थतेने जेव्हा तटस्थपणे आपल्याला त्या गोष्टींकडे पाहता येईल तेव्हा आपण हळूहळू या क्लेशातनं बाहेर येऊ. आणि मग बघा ना इथे आपल्याला तप आपलं मदत करणार आहे. आपण जे पहिल्यांदा बघितलं ते हे तप आहे एक प्रकारचं, हा जो संयम साधणं हे तप आहे एक प्रकारचं, आणि त्यामुळे हे आपल्याला मदत करतं. पुढे जाऊन आपल्याला महर्षी पतंजली संपूर्ण अष्टांग योग सांगतायत ह्याच पादामध्ये, आणि त्या ज्या 8 पायऱ्या सांगताना त्याची जी सुरुवात आहे ती ह्या पादामध्ये सुरुवात होते आणि मग पुढे शेवट त्याचा अगदी शेवट आहे ते 3ऱ्या पादामध्ये सुरुवातीला होतोय. पण ह्या पादामध्ये जे काही त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षय. आता अशुद्धी क्षय म्हणजे काय, तर आपल्या चित्तावर आपल्या मनावर हे जे सगळे रजोगुण तमोगुणाचे हे जे सगळे संस्कार आहेत, ह्या ज्या सगळ्या वृत्ती आहेत, त्या सगळ्या जर आपल्याला घालवायच्या असतील तर आपल्याला ह्या अष्टांग योगाचं अनुष्ठान करावं लागेल. बघा आपण मगाशी मानसिक आजार कोणकोणते असतात ते पाहिलं, त्यामध्ये जर आपण बघितलं की काळजी, चिंता, राग येणं, एखाद्या गोष्टीविषयी खूप आपल्याला निगेटिव्हिटी असणं, खूप असूया वाटणं, एखादी गोष्ट मला मिळाली नाही म्हणून त्रास होणं, हे सगळे जे विकार आहेत हे सगळे रजोगुण आपल्यामध्ये खूप प्रबळ झाल्याचं लक्षण आहे. आणि दुसरे जे आहेत की ज्यामध्ये खूप जास्त जडत्व आहे, आलस्य आहे, निद्रा आहे, कंटाळवाणेपण आहे. बघा आजकाल बोर होणं हा शब्द किती परवलीचा झालाय. सगळ्यांना सतत बोर होत असतं. कोणीही घ्या, लहान मुलांपासनं एक साधारण मला असं वाटतं 20, 22, 25 वयाच्या मुलांपर्यंत, म्हणजे त्या पिढ्यांमध्ये बोर होणं हा शब्द खूप कॉमन आहे. तुलनेने अजून आपल्या पिढीतल्या कमी लोकांना बोर होतं, आणि आपल्याहून ज्येष्ठांना तर बोर होणं म्हणजे काय हेच माहीत नाही आहे. कारण का की त्यांना सतत हाताने काम करत मोठं होण्याची सवय लागली, त्यामुळे त्यांचं मन, चित्त, बुद्धी सगळं व्यग्र आहे सतत. जसजसं रिकामपण यायला लागतं तसतसे आपण बोर व्हायला लागतो, म्हणजेच रिकामपण आलं, जडत्व आलं, आलस्य आलं, म्हणजेच तमोगुण वाढला. मग महर्षी पतंजली आपल्याला सांगतात की ही जी अशुद्धी वाढते आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये, ती दूर करण्यासाठी तुला काय केलं पाहिजे, तुला अष्टांग योगाची कास धरली पाहिजे. आपण असं म्हणूया की अष्टांग योगातले 2 अंग आपण सगळेजण नियमितपणे पालन करत असतो, आणि ती म्हणजे आसन आणि प्राणायाम. आणि म्हणून आपण त्या 8 अंगांमधल्या आसन ह्या अंगावरच आधी बोलूया, त्याकडे बघण्याचा काही वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळतो का ते बघूया आणि मग पुढे जाऊया. बघा आपण सगळेजण आसनं जेव्हा करत असतो तेव्हा आसनं करताना आपला असा एक
म्हणजे योग वर्गात जेव्हा आपण शिकवत असतो ना, तेव्हा सगळे शिक्षक माझ्याशी सहमत होतील की जसा जसा 1 महिन्याचा कोर्स संपत येतो तसं रिपीटर्स बॅचची चौकशी होते. आणि ज्या लोकांना रिपीट करायचं नसतं, वेळ जमत नसते, ती लोक म्हणतात आम्हाला ना असं काहीतरी 15-20 मिनटं किंवा 20-25 मिनटात एक साधना करता येईल अशी आम्हाला एक तुम्ही तयार करून द्या, की आम्ही रोज ती आमची घरच्या घरी करू. होतं असं की आपण ह्या 20-25 मिनिटाच्या साधनेमध्ये त्या साधकांना एखाद दुसरं पुढे झुकण्याचं, मागे झुकण्याचं, कडेला झुकण्याचं, ट्विस्टिंगचं, अशी वेगवेगळी आसनं, शयन स्थितीतलं, बैठक स्थितीतलं, दंड स्थितीतलं, अशी काही आसनं, असं सगळं नेमून देतो. आपण देतो एवढंच होत नाही, किंवा आपण देताना त्यांना खूप घाईघाईने ती करायला सांगतो असंही नाही मला म्हणायचं. पण आपण जर त्यांना अशी 7 आसनं नेमून दिली की हे तुम्ही करा 20-25 मिनिटात, ही 7 आसनं करा, थोडा प्राणायाम करा, थोडंसं काहीतरी 2-3 मिनटं शांत बसायचा सराव करा, ज्याला आपण एक मेडिटेशन असा एक शब्द वापरतो, तो खरा मेडिटेशन हा शब्द चूक आहे, ह्या खूप दूर आहोत आपण त्याच्यापासून, पण हरकत नाही. एक शांत बसा बुवा 5 मिनटं, आणि मग एक प्रार्थना करा आणि साधना संपवा, असं आपण त्यांना सांगितलेलं असतं. पण कधी कधी काय असतं ना, व्यक्तीकडे वेळ असतो फक्त 10 मिनटं, आणि मग व्यक्ती म्हणते की नाही नाही चला आता मी आसनं तरी करून घेतो, पटापट आसनं होऊ देत. म्हणजे काय होतं, ती आसनं न होता तो एक प्रकारचा व्यायाम होतो. मी पटापट सगळी तुम्ही सांगितलं तो सगळा सेट केला ताई, आम्ही काही चुकलो नाही, आम्ही रोज करते आणि मी रोज तो सगळा सेट करते, 10 मिनिटात माझी योगसाधना होते, असं सांगणारी मंडळी पण आम्हाला भेटतात. आता ही 10 मिनिटात योगसाधना करणाऱ्या मंडळींचं तुम्ही मला सांगा, आसन करत असताना त्या आसनाच्या स्थिरतेकडे, त्यातल्या सुखकारकतेकडे किती लक्ष असू शकतं. त्यांचं शरीर, मन आणि बुद्धी किती एकवटू शकतात की त्यांना घड्याळ दिसत राहू शकतं की मला 10 मिनिटात आसनं संपवायचे आहेत, चला पटापट कमॉन मला, कारण सगळंच करायचं आहे, फॉरवर्ड बेंडिंग पण व्हायला पाहिजे, बॅकवर्ड पण व्हायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे. खरं सांगू मंडळी, आश्चर्याची गोष्ट ही आहे की आपल्या अनेक योग ग्रंथांमध्ये अगदी सुरुवातीची म्हणून जी आसनं सांगितली आहेत ना, ती सगळी ध्यानात्मक गटातली आहेत. काही ग्रंथ तर असे आहेत की ज्यांनी फक्त ध्यानात्मक गटातलीच आसनं सांगितलेली आहेत. म्हणजेच आपल्याला महर्षी, जे कोणी ऋषी मुनी होऊन गेले, ज्यांनी हे सगळे योगग्रंथ लिहिले आहेत, त्यांना अपेक्षित हे आहे की अरे हे मानवा जरा शांत बस, तू जी कोणती आकृती, जो कोणता आकृतीबंध धारण करशील त्याच्यात स्थिर होण्याचा प्रयत्न कर, त्याच्यात तुला सुखकारकता प्राप्त होते का बघ, आणि त्याला आसन असं म्हणतात, स्थिर सुखम आसनम, असं आपल्याला महर्षी पतंजलींनी सांगितले. त्याची एक अतिशय सुंदर, त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा आयाम अजून असाही एक आहे की आसनातली स्थिरता आणि सुखकारकता ही जितकी महत्त्वाची आहे, तितकीच सुखकारकतेमधली स्थिरताही महत्त्वाची आहे का, हाही विचार आपण करायला हवा. अर्थात हे श्रेय माझं नाही, ज्यांनी हा विचार दिला त्यांना हे श्रेय सुपूर्द करते. सुखकारकतेमधली स्थिरता, बघा किती छान विचार आहे, आणि त्याला आपल्याला आसन म्हणता येईल का, जी कोणती बैठक मला छान वाटते, सुखकारक वाटते, त्या बैठकीत मला स्थिर होता येतंय का. बघा, प्रयत्न करून बघा. जर मन शांत नसेल ना मंडळी, तर आपण अगदी आपल्या पलंगावर आडवे पडून शवासनासाठी आदर्श स्थिती जरी घेतली असेल तरी आपल्याला त्या स्थितीत 5 सेकंद सुद्धा राहता येत नाही. कारण का, मनाची शांती त्याच्याबरोबर नाही आहे. आणि म्हणून जेव्हा मी आसनं करतोय तेव्हा त्या आसनाचं फळ मला काय मिळावं असं म्हटलंय, तत्व द्वंद्वान अभिघात, जी सगळी द्वंद्व आहेत, हे रागद्वेष, सुख दुःख, उष्ण शीतल, ह्या सगळ्या द्वंद्वांच्या तुला पलीकडे जाता येईल, त्या सगळ्या द्वंद्वांना तुला नष्ट करता येईल, इतकं सामर्थ्य तुझ्यामध्ये प्राप्त होईल. पण केव्हा, जेव्हा मी आसनं करताना अतिशय जाणीवपूर्वक, मी कदाचित 7 आसनं नाही करणार, मी कदाचित 2 किंवा 3च आसनं करेन, पण त्या आसनाबरोबर माझं मन आहे का, माझं चित्त आहे का, माझं शरीर, मन, बुद्धी, आत्मा, जे काही सगळं रसायन बनलंय, हे सगळं तिथे आहे का त्या क्षणी, हे बघण्याचा मी जास्त प्रयत्न करेन. आणि जर कदाचित असं मला त्या आसनाकडे पाहता आलं आणि असं जर आसन मला सिद्ध करता आलं, तर मला सांगा मित्रांनो, आपल्याला मानसिक स्थैर्य किंवा मानसिक एकाग्रता साधणं खूप कठीण होईल का हो? नक्कीच नाही होणार. पण त्यासाठी गरज आहे ती आसनाकडे आसन म्हणून पाहण्याची, आसनाकडे एक व्यायाम प्रकार,
उगाचच पुढे मागे झुकण्याने माझं स्ट्रेचिंग पेंडिंग होत आहे म्हणून करायचे प्रकार असं जर आपण पाहू लागलो तर ही गोष्ट वृत्तीतला बदल कठीण आहे. आपण आसनाच्या आधीही 2 गोष्टी आपल्याला महर्षी पतंजलींनी सांगितलेत, त्याचा थोडासा विचार करूया. त्या 2 गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या आहेत यम आणि नियम. जे योग मार्गातले आहेत त्या सगळ्यांना ह्याच्याशी परिचय आहे, ह्या सगळ्या शब्दांशी. जे कदाचित आजे नव्याने ऐकत असतील त्यांच्यासाठी हे शब्द नवीन असतील. आपल्याला अनेक योग ग्रंथांमध्ये यमनियम सांगितलेले आहेत आणि त्या सगळ्यांची संख्याही वेगळी वेगळी आहे. महर्षी पतंजलींनी आपल्याला पातंजली योगदर्शनामध्ये 5 यम आणि 5 नियम सांगितलेले आहेत, ज्याचं पुन्हा एकदा आपल्याला जे आचरण करायचं आहे ते आपल्या स्वतःसाठी करायचं आहे. असंही म्हटलं जातं की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे जे सगळे आहेत हे 5 यम सांगितलेले आहेत. आणि शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे 5 नियम सांगितलेले आहेत. आपल्याला जे यम सांगितलेले आहेत त्याचं पालन आपल्याला समाजात वावरताना करायचं आहे आणि जे नियम सांगितलेले आहेत त्याचं आचरण आपल्याला वैयक्तिक आयुष्यात करायचं आहे. हे सगळं आपल्याला जरी सांगितलेलं असलं तरी मित्रांनो, एक गोष्ट निश्चित खरी आहे आणि ती म्हणजे ह्याचं पालन जर आपण करत असू तर ते चित्त ह्या पातळीवरच खरं तर होत आहे, मनाच्या पातळीवर होत आहे, बुद्धीच्या पातळीवर होत आहे. आणि म्हणून त्याच्यापासून जे काही फायदा तोटा जो काही होणार आहे तो आपल्यालाच होणार आहे. समाजाला होईल न होईल तो मुद्दा वेगळा आहे, पण आपल्यालाच तो खरा होणार आहे. मग आता आपल्याला अहिंसा सांगितली, आपण म्हणतो आम्ही नाही कोणाला मारत जाऊन, आम्ही आमच्या मुलांना पण कधी मारलं नाही असं सांगतात लोक जेव्हा अहिंसेविषयी आपण बोलायला घेतो तेव्हा. हां, पण ना आम्हाला दर रविवारी मॅडम मला नॉनव्हेज लागतंच, त्याशिवाय नाही होऊ शकत. मी फक्त आत्ता श्रावण होता ना तो श्रावण पाळला, आमची मुलं तर ते पण नाही पाळत, पण मी श्रावण पाळला. बघा, ही जी अहिंसा आहे आपल्या मनातली ही खूप गडबडीची अहिंसा आहे बरं का. कारण ह्याच्यामध्ये आपण हिंसाला पण थोडासा स्थान देतोय आणि थोडंसं अहिंसेलाही स्थान देतोय. कुठेतरी आपल्याला हा विचार करायला लागेल की काया वाचा मनोभावे मला हे करता येईल का. आणि महर्षी पतंजलीने तर ह्याला महाव्रत असं म्हटलंय. त्यांनी म्हटलंय जाती देश काल समय अनवच्छिन्ना, म्हणजे बापरे, हे तर खूपच कठीण आहे. पण एक सर्वसामान्य साधकांनी महाव्रत म्हणून जाऊ दे, पण एक अणुव्रत म्हणून, छोटंसं व्रत म्हणून एकच यमाचं तेही काही दीर्घकाळापर्यंत पालन करायचा कदाचित सराव सुरू केला तर आपल्याला ते जमायला लागण्याची थोडीशी शक्यता आहे. तेही सर्व पातळ्यांवर जमणं खूप कठीण आहे, पण कार्य कठीण आहे इसीलिए करणे योग्य आहे ना. सगळी साधारण कामं तर कोणी करतं, आपल्याला कठीण कामच करायचे. आणि मग जर कठीण काम, एखादं शिवधनुष्य पेलण्यासारखं काम मला करायचं आहे तर त्याला थोडंसं तप लागणार, त्याला थोडेसे कष्ट होणार, पण ते मी नक्की करणार. कारण ते माझ्या स्वतःच्या आत्म्याच्या आणि आत्म्याच्या पेक्षा चित्ताच्या प्रगतीसाठी आहेत. माझ्या चित्ताची प्रसन्नता, माझ्या चित्ताचं त्यातले सगळे वृत्ती निघून जाव्यात, त्यातले विकार निघून जावेत, ह्यासाठी हे प्रयत्न चालले आहेत. मित्रांनो, थोडेसे स्वार्थी होऊया, सतत बाहेर बघण्यापेक्षा स्वतःकडे पाहूया आणि असं म्हणूया की मी आजपासून कोणता तरी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. मला असं वाटत असेल ना की माझ्यासाठी सत्य बोलणं कठीण असतं थोडं, प्रत्येक वेळेला नाही जमत. म्हणजे मध्यंतरी एक लेख वाचला होता चतुरंगमध्ये, असं म्हटलं जातं सत्य सदा बोलावे. आता आपण ती टर्मिनॉलॉजी बदलून टाकली आणि असं म्हटलंय सत्य कदा बोलावे. म्हणजे काय, जेव्हा मला वाटतं तेव्हा बोलावं, जेव्हा नाही वाटत तेव्हा जाऊ दे, नाही बोललं तरी चालतं असं म्हणून मोकळं व्हावं. तर असं करून नाही चालणार. मला वाटत असेल हां, मला त्यातल्या त्यात ना अपरिग्रह जमू शकतो. मी काही फार वस्तूंचे गोळा करण्याच्या मागे नसते, माझं अगदी थोडक्यात होतं सगळं, मी अतिशय समाधानी आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा आपलं किचन उघडावं आणि आपलं कपाट उघडावं. आणि या मागच्या वर्षभरात मी किती नवीन वस्तू या कपाटात घातली आहेत, किती नवीन वस्तू खरेदी करून घेतली आहेत, किती वस्तू कोणीतरी मला दिल्या, त्याचा स्वीकार करून माझ्या कपाटात त्याची ॲडिशन केली आहे, ह्याचा विचार करायला सुरुवात करावी. आज मला हे नसेल जमलं, आज मला हा अवेअरनेस आला आहे, निदान आजपासून मी हा म्हणजे हा जो एक यम आहे तो जर फॉलो करायला थोड्याशा छोट्याशा स्केलवर सुरुवात करणार असेल तर आपण हा नक्की सराव करायला सुरुवात करूया की मी ह्याच्यामध्ये काय करू शकते, मला स्वतःला अपरिग्रह कसा करता येईल. आणि जे सोपं आहे ते आधी करायला घेऊया. यासाठी म्हटलं की जर मी म्हटलं की नाही नाही, जे कठीण आहे ते आधी करायला घ्या, तर आपण सगळे 5 दिवसात आपलं व्रत सोडून देऊ.
महाव्रत काय, अणुव्रत काय आणि कुठलं काय, आपल्याला काहीच जमणार नाही. त्यातल्या त्यात जे सोपं आहे, जे आज त्यातल्या त्यात तुम्ही करू शकताय. मुळात व्रत ही गोष्ट अशी आहे की जी कोणी आपल्यावर फोर्स केलेली नसते, ती स्वतःच्या मनाने स्वीकारायची असते. त्यामुळे आज केवळ नंदिनी गोऱ्यांचं व्याख्यान ऐकलं म्हणून आपण ह्यातलं काहीही करणार नाही आहोत. आपण ह्याच्यावर श्रवण जसं केलंय तसं मनन पण करणार आहोत. आपापल्या आत्ता आहात तिथे पुढचे अनेक दिवस करा आणि ते मनन करून मग तुम्हाला जे त्यातनं सार निघेल आणि तुम्हाला जे वाटेल की हे मला नक्की करता येईल तेच आपण करायला घेऊया. कोणीतरी सांगितलं म्हणून काहीतरी आपण जेव्हा करतो तेव्हा ते व्रत होत नाही. त्यामुळे ह्या व्रतांचं पालन करताना आपण निश्चित हा विचार डोक्यात ठेवूया. हे जसे 5 यम सांगितलेत तसे 5 नियम सांगितलेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. बघा, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान इथे सुद्धा आहे, ते तिकडे सुद्धा होतं क्रियायोगामध्ये. ते क्रियायोगामध्ये यासाठी होतं कारण आपल्याला ते प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये आणायचं आहे, कृती करत असताना त्याचं भान ठेवायचं आहे. हे जे नियम आपल्याला सांगितले आहेत, आपल्याला शौच आपण म्हणतो की हो मला सहज फॉलो करता येईल, मी इतकी स्वच्छतेची भुकती आहे ना, तुम्ही माझ्या घरात येऊन बघा, माझं घर हे एखाद्या शोरूमहून कमी नाही असं सांगणारी मंडळी भेटतात. आमच्याकडे तर असे येतातच क्लायंट्स की जे अतिशय परफेक्शनिस्ट आणि स्वच्छतेचे अतिप्रिय असतात. म्हणजे त्यांना स्वच्छता तसूभर कमी झालेली चालत नाही. लोकांनी त्यांचं जर ते काही मोडलं ना स्वच्छतेचे नियम तर प्रचंड चिडतात, डिस्टर्ब होतात ती लोक. पण मंडळी, हे जे शौच मी फॉलो करते हे फक्त बाहेर आहे आणि तेही मला माझं घर एखाद्या शोरूम सारखं ठेवायचं म्हणून आहे. पण माझ्या मनाच्या स्वच्छतेचं काय, माझ्या आतमध्ये बुद्धीच्या पातळीवरच्या विचारांच्या पातळीवरच्या स्वच्छतेचं काय. जर तो विचार कधीतरी मला शिवायला लागला की एक सगळं मनातलं जे काय आहे ना ते सगळं साफ करून टाकूया रे. आपण हल्ली आपले सगळे फोन साफ करायला घेतो कधी कधी, सगळे फोटोज, गॅलरीज, व्हॉट्सॲप अकाउंट्समधले संदेश. आपल्याला आपल्या मन आणि विचारांमधली ही जी अशुद्धी निर्माण होते ती आपल्याला साफ करता येईल का? किंबहुना ते तिथे साठूच नाहीये म्हणून काही प्रयत्न करता येईल का? तिकडे कुठेतरी शौच हा विषय आहे आणि म्हणून तो विषय इतक्या सुपरफिशियल लेव्हलवर नाहीये. तर ते महाव्रत सांगितलंय. मग जर महाव्रत सांगितलंय, मला इतकं सगळं नाही फॉलो करता येणार, पण मला जर छोट्याशा स्वरूपात माझ्या पातळीवर माझ्या मनासाठी छोटंसं काहीतरी करता यायला लागलं तर मी निश्चित, ज्याला आपण बेबी स्टेप्स म्हणतो, छोट्या छोट्या बाळांच्या पावलांनी का होईना आपण नक्की पुढे जाऊ. त्यामुळे एक नियम आणि एक यम ह्याचं पालन निश्चितपणे मगाशी म्हटलं तसं आपण विचार करून, आपण त्याच्यावर मनन चिंतन करून आपण ठरवणार आहोत की मला ह्यातलं काय फॉलो करायचं आहे ते. आणि जेव्हा आपण असं काहीतरी करायला लागू तेव्हा नक्कीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही घडेल की यमनियमांचं पालन केल्यानंतर जेव्हा आपण आसनं करायला जातो तेव्हा आपल्याला आसनांमधली सहजता आणि आसनांमध्ये लक्ष छान केंद्रित करणं हे जास्त चांगलं जमू शकतं. कारण यमनियम आपल्याला चित्त शुद्ध करायला मोठ्या प्रमाणावर मदत करतात. जेव्हा आपण हे करतो तेव्हा इतरांविषयी कोणत्याही प्रकारचा राग, द्वेष, लोभ, मत्सर असं हळूहळू कमी व्हायला लागतं. आपण हळूहळू चांगल्या गोष्टींकडे वळायला लागतो, पुण्यकर्मांकडे वळायला लागतो, पापकर्म हळूहळू कमी व्हायला लागतात. म्हणजे जे सुखानुषयी राग आणि द्वेष आहे त्या सगळ्यामध्ये सुद्धा राग राहतो, म्हणजे अटॅचमेंट राहते. पण कोणत्या गोष्टींसाठी? पुण्यकर्म, जिथे खूप छान काहीतरी चाललंय, मी छान काहीतरी करतेय, लोकांना उपयोगी काहीतरी करतेय, मला आज ना 20 मिनिटं मन एकाग्र करून बसता आलं, वा, त्याच्याकडे माझं जास्त ओढा किंवा अटॅचमेंट तयार होते. नक्कीच आपण पुढे जातोय, खूप प्रगती करतोय या वाटेवर, हा विश्वास आपण स्वतःला देण्याची गरज आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण योग एक मानसशास्त्र या विषयाचा विचार करतोय, अजून पुढे त्यांनी 8 पायऱ्या सांगितल्यात, त्यातल्या ह्या पहिल्या 3 आपण आता विचार केला. यम, नियम, आसन, प्राणायाम ही त्याची 4थी पायरी आहे. 5वी पायरी प्रत्याहार ही आहे आणि मग पुढे धारणा, ध्यान, समाधी अशा पायऱ्या आहेत. नक्कीच आपल्याला प्रत्याहारापासून पुढच्या पायऱ्यांकडे जाणं हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच कठीण असतं. कारण आपल्याला जर यमनियम, आसन, प्राणायाम ह्याच 4 पायऱ्या
अवलंबिता छान नाही आल्या तर प्रत्याहार करणं खूप अवघड होतं. कारण बघा, जर मन आपलं साफ नसेल, मन जर शुद्ध नसेल, तिथे जर सात्विक भाव नसेल, तिकडे जर पुण्याचे विचार नसतील, तिकडे जर मैत्री करुणा मुदिता उपेक्षा हे भाव निर्माण झाले नसतील, तर माझं मन एकाग्र होईल का हो? विचार करूया. मला स्वतःला वाटतं खूप कठीण आहे. का कठीण आहे? कारण जेव्हा मी ते मन एकाग्र करायला जाईन तेव्हा अनंत विक्षेप विचारांच्या आणि भावनांच्या मदतीने किंवा त्या माध्यमातून माझ्या डोक्यात प्रवेश करणार आहेत, माझ्या मनात प्रवेश करणार आहेत. आणि मग जर त्यांनी प्रवेश केला तर चित्त एकाग्र कुठे होणार आहे? चित्त एकाग्र होण्यासाठी आपण शांत असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून योग एक मानसशास्त्र हा विचार करताना जर मला कुठल्याही मानसिक समस्येला सामोरं जायचं नसेल किंवा आज जर मला एखाद्या छोट्याशा स्वरूपातली मानसिक समस्या भेडसावत असेल, तर मला सर्वप्रथम हा विचार करायला घ्यायला हवा की मला ह्यातलं सगळ्यात सोपं काय वाटतंय, काय मला फॉलो करावं असं वाटतंय, काय मी सहज करू शकेन असं वाटतंय. आपण परत एकदा थोडासा धांडोळा घेऊया 2 मिनिटात, म्हणजे थोडीशी रिव्हिजन होईल आणि तुम्हाला त्यातलं काय सोपं करावं असं वाटतंय ते करता येतंय का बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बोललो की पहिला मार्ग आपल्याला महर्षी पतंजलींनी ईश्वर प्रणिधानाचा सांगितलाय. आधी आपण ते सगळे 6-7 प्रकार पाहिले, हठयोग, ज्ञान, कर्म, भक्ती, अष्टांग योग, नादयोग, जपयोग. त्यातलं मला काही करता येणार असेल तर मी त्याची निष्ठेने तयारी करीन किंवा त्याच्या अनुष्ठानासाठी मी सुरुवात करीन. हळूहळू करायला घेऊया. दुसरं आपल्याला सांगितलं ईश्वर प्रणिधान, पूर्णतः ईश्वराला शरण जाऊया. हाही मार्ग जमत नसेल, यथा अभिमत ध्यानात व्हा. ज्या गोष्टीवर तुला चित्त एकाग्र करायचं आहे तसं कर. इथे एक तुमच्याबरोबर अनुभव शेअर हा करीन की वेगवेगळ्या मानसिक आजारांसाठी जेव्हा एखादी व्यक्ती डोळे मिटून एकाग्र चित्त नाही करू शकत, तेव्हा अशा व्यक्तींना त्राटक, जे पुन्हा एकदा आपल्याला योग मार्गावर जे त्यांना त्राटक म्हणजे काय माहीत आहे, त्या सगळ्या लोकांना जेव्हा त्राटकाचा अभ्यास करायला सांगितला तेव्हा असं लक्षात आलं की त्राटकाच्या अभ्यासातून त्यांना एक वेगळीच मनःशांती मिळाली. मग ते ज्योतिर्त्राटक असेल, सगळ्यांना ज्योतिर्त्राटक करण्याचा विधी माहिती नाही आहे, पण तो विधी जर आपण जाणून घेतला आणि ज्योतिर्त्राटक करायला घेतलं तर आपल्याला आपल्या मनाला अतिशय शांत वाटू शकतं. बरं, ह्याच्यात डोळे मिटण्याचं काम फार वेळ करायचं नाही आहे, किंबहुना जे त्राटक करायचं आहे ते डोळे उघडे ठेवून करायचं आहे. मग अंतरत्राटक करताना फक्त डोळे मिटायचे आहेत. आपल्याला बहिर्त्राटक जरी छान करता आलं तरीही मन शांत व्हायला खूप मदत होते. त्यामुळे हा एक प्रयोग मानसशास्त्राचा जेव्हा प्रॅक्टिस करते आहे आणि पाहते आहे की लोकांवर काय त्याचे परिणाम होत आहेत, तेव्हा अजून याचं डॉक्युमेंटेशन असं नाही कुठे केलेलं, पण ह्या प्रयोगाचा उपयोग लोकांना होतोय हे निश्चित सांगायला मला आवडेल. त्यामुळे यथाभिमत ध्यानात व्हा असं जेव्हा आपल्याला सांगितलंय तेव्हा आपल्याला जी गोष्ट आवडेल त्या गोष्टीवर डोळे मिटून नाही पण डोळे उघडे ठेवून तरी आपण मन चित्त एकाग्र करायचा प्रयत्न करतोय का. अगदी 1 मिनिटापासून सुरुवात करून 2 मिनिटं 3 मिनिटं असं हळूहळू करत मला पुढे जाता येतंय का, हा विचार आपण करायला सुरुवात करूया. त्यानंतर आपण विचार केला यथाभिमत ध्यानात्वानंतर तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान या क्रियायोगाचा, की आपल्याला ह्या 3 गोष्टी फॉलो का करायच्या आहेत. एक सामान्य साधक म्हणून योगमार्गावर पुढे जात असताना आणि आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला त्याचा कसा उपयोग होऊ शकतो, त्याने आपण समाधीच्या अगदी उंबरठ्यापर्यंत पोचायला कशी मदत होऊ शकते, आणि क्लेशतनुकरणार्थ जे अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश 5 क्लेश सांगितलेत ते कमी व्हायला कशी मदत होऊ शकते, ह्याचा आपण अगदी थोडक्यात छोटासा विचार केला. ह्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. ह्यातल्या प्रत्येक एकेका गोष्टीवर आपण 1-1 दीड तास कमीत कमी काहीतरी वेगवेगळं सांगू शकू, बोलू शकू. असे सगळे खूप मोठे विषय आहेत, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण पटापट ह्याच्यात पुढे जातोय. हा विचार आपण सांगितल्यानंतर आपण योग म्हणजे योगाची जी 8 अंग सांगितलेली आहेत त्या 8 अंगांचा विचार करायचा प्रयत्न केला. त्यातल्याही आसनं ह्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून मला पाहता येतं का ह्याचा आपण विचार केला. आणि त्यानंतर आपण यम आणि नियम ह्या 2 गोष्टींचा विचार केला. 5 यम आणि 5 नियम ह्यामध्ये मला फॉलो करण्यासारखं काय आहे आणि मी त्यातून काय घेऊ शकतोय. एक छोटासा एकच यम एकच नियम, तोही दीर्घकाळासाठी,
आणि एक नक्की करून बघूया आपण की जे काही आपण आत्ता फॉलो करायला घेणार आहोत, अर्थात आपल्या विचाराने, त्याचा कुठेतरी लिखित स्वरूपात ते म्हणजे रेकॉर्ड ठेवायला सुरुवात करूया. त्याने काय होईल सांगते, जेव्हा तुम्ही 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी ते तुमची वही उघडून बघाल, तेव्हा तुमचं तुम्हाला किंवा आपलं आपल्याला कळायला लागतं की मी 1 महिन्यापूर्वी हे करायला सुरुवात केली, 1 महिन्यापूर्वी सुरुवात केली तेव्हा काय माझे विचार होते, मी कुठल्या पातळीवर हे करू शकत होते आणि आज 1 महिन्यानंतर कुठेतरी मला थोडीशी प्रगती झाली आहे का माझ्यामध्ये. आणि ही लिखित स्वरूपात जेव्हा आपण ठेवतो तेव्हा ती प्रगती झाल्याचं आपल्याला दिसतं. नाहीतर नेहमी आपल्याला असं वाटत राहतं की मला पुढे काय जमतंय, मी करते आणि सोडून देते, कुठे जमतंय मला, असं तरी एकतर आपल्याला वाटत राहतं. किंवा आपल्याला अर्ध्या हळकुंडाने पिवळं आपल्याला वाटतं चला झालं आता, म्हणजे माझ्यासारखी सत्यवचनी मी हरिश्चंद्रानंतर मीच आहे. त्यामुळे असा कुठलाही भ्रम आपल्याला होऊ नये ह्यासाठी ते जर लिखित स्वरूपात ठेवलं तर आपल्याला प्रगती साधणं आणि आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवणं आपल्याला सोपं होतं. म्हणून आपण हे लिहायला सुरुवात करूया आणि काही दिवसांनी ती वही उघडून बघूया आणि हळूहळू प्रगती करायला लागूया. त्यामुळे आसनांच्या बरोबरीने आपण यम नियम यांच्याविषयी बोललो. पुढची जी अंग आहेत, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ती तुलनेने आपल्यासाठी जरी मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी उत्तम मदत करणारी असली तरी मुळात ती साधली जाणं यासाठी आपली एक मूळ मानसिक बैठक असणं, अतिशय स्थिरतेची, अतिशय एकाग्रतेची, चित्त अतिशय शांत, कमीत कमी वृत्ती मध्ये मध्ये येणारं असं होण्याची गरज असते. आणि म्हणून तो अभ्यास कठीण असल्यामुळे आज आपण योग एक मानसशास्त्र याचा जेव्हा विचार करतोय तेव्हा सर्वसामान्यांच्या नजरेतनं हा विचार करतोय. म्हणून त्या 4 अंगांवर आत्ता काही भाष्य करत नाही. प्राणायाम आपण जर करत असू तर एवढंच सांगेन की प्राणायाम करताना निश्चितपणे कोणातरी योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आपण तो करूया. आपण जर नवीन साधक असू तर कुठेतरी कसा तरी पाहिला म्हणून, टी व्हीवर पाहिला म्हणून, कोणीतरी सांगितला म्हणून, पुस्तकात वाचला म्हणून करायची ही गोष्ट नाही आहे. खरं तर आसनं ही सुद्धा गोष्ट तशी नाही आहे, पण आसनं हल्ली खूप लोक अशी करत आहेत. प्राणायाम करताना मात्र निश्चितपणे कुठल्या तरी तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली तो शिकून घेऊया आणि मगच तो करूया. कारण ते एक दुधारी शस्त्र आहे. म्हणजे जसा त्याने आपल्याला फायदा होऊ शकतो तसाच त्याने आपल्याला तोटाही होऊ शकतो. आणि जर मला त्याचा तोटा भोगायचा नसेल, फायदा हवा असेल, तर मला योग्य व्यक्ती समोर असणं किंवा निदान तिचं मार्गदर्शन मी मिळवणं ही निश्चितपणे माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्राणायामाचे सुद्धा खूप फायदे आहेत, पण प्राणायाम ही सुद्धा एक दीर्घकाल आणि निरंतर करायची गोष्ट आहे. आपल्याला अभ्यास कसा करावा एखाद्या गोष्टीचा हे सुद्धा महर्षी पतंजली खूप छान सांगतायत. ते सांगतायत सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. हे तुमचा अभ्यास दृढ कधी होईल, जेव्हा तू दीर्घकाळ निरंतर आणि अतिशय श्रद्धेने तो अभ्यास करशील तेव्हाच तो होणार आहे. त्यामुळे आपण यातल्या कुठल्याही गोष्टीचं पालन करायला घेऊया, ते निश्चितपणे आपल्याला आपल्या मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीच मदत करणार आहे. जर एखाद्याला मानसिक समस्या कोणत्या असतील तर मी असं सांगेन हे सगळं करून बघूया, पण तरीही त्रास होत असेल तर तज्ज्ञांकडे नक्की जाऊया. योगशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे, त्याविषयी मनात कोणताही संदेह नाही. परंतु जर आपण ऑलरेडी एखाद्या आजाराने त्रस्त असू तर फक्त योगशास्त्र आपल्याला पुरेसं ठरू शकतं का हे पाहावं लागेल. आणि म्हणून आम्हाला त्या ताईंनी सांगितलं आता योगा तुम्ही फॉलो करताय ना, मग काही प्रॉब्लेमच नाही असं मला म्हणायचं नाही आहे. आपल्या आजाराचं स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जर आपल्याला असं वाटत असेल मी अनेक वर्ष हे सगळं करतोय पण तरीही मला मानसिक त्रास होतात, माझा राग अजूनही तसाच आहे, माझ्यातली द्वेषभावना, मत्सर भावना, कोणाचं तरी छान झालं की जळफळाट होणं, हे सगळं अजून तसंच आहे, तर मित्रांनो आपल्याला नक्की कोणाला तरी जाऊन भेटण्याची गरज आहे. कारण हे सगळं आधी आपलं बाहेर यायला पाहिजे. आपल्याला का हे सगळं होतंय हेही आपल्याला पाहायला पाहिजे. आणि त्यामुळे अशा योग्य व्यक्तीला जरूर जाऊन भेटा.
पण जर असं काही नसेल, तुम्हाला हळूहळू तुमच्या स्वतःकडे पाहून हे सगळे बदल करता येणार असतील, तर योग मार्ग हा खूप चांगला मार्ग आहे, ज्याने आपण आपलं मानसिक आरोग्य अबाधित राखू शकतो. किंबहुना योग मार्ग हा उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक म्हणून कायम जास्त वापरला गेलेला आहे. म्हणजे पूर्वापार आपल्याला कोणत्याही गोष्टींचा प्रतिबंध करण्यासाठी एक जीवनशैली म्हणून योग वापरायला सांगितलेला आहे. त्यामुळे आज या बदलत्या काळामध्ये जेव्हा ऑलरेडी आपण काही गोष्टींना सामोरे जात असताना काही आजार आपल्यामध्ये निर्माण झाले असतील, तरीही योग आपल्याला मदत नक्की करेल. पण आजाराचं स्वरूप जाणून घेऊया आणि स्वतःकडे अतिशय जाणीवपूर्वक बघूया. ह्या सगळ्या व्याख्यानातला जर एक महत्त्वाचा कीवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा असेल तर तो हा आहे, टोटल अवेअरनेस, संपूर्ण जाणीव. आणि ती संपूर्ण जाणीव कुठे? तर मी जेव्हा, जिथे, ज्या क्षणात आहे, त्या क्षणात माझी संपूर्ण जाणीव आहे का? त्या क्षणात मी समरसतेने जगते आहे का? हा विचार जर आपल्याला करता आला ना, तर मनातली भावना आणि विचारांची जी सगळी आंदोलनं असतात ती खूप कमी व्हायला मदत होते. आणि म्हणून मित्रांनो, अवेअरनेस इज द की, इज द वर्ड. प्रत्येक गोष्ट करताना अधिक जाणीवपूर्वक करूया, कारण कोणतीही गोष्ट जाणीवपूर्वक, एकाग्रतेने, तन्मयतेने करणं हाच योग आहे. आणि हे जेव्हा आपल्याला जमणार आहे, तेव्हा आपलं मानसिक आरोग्य निश्चितपणे चांगलं राहणार आहे. इथेच थांबते. आपण सर्वांनी हे थोडंसं दीर्घ, म्हणजे 7:20 झालेत, एक सव्वा तास सुरू आहे, 1 तास 20 मिनटं. विषय थोडासा कठीण आहे, पण तरीसुद्धा आपण सगळीजणं शांतपणे हे सगळं तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा ब्राह्मण सेवा संघाचे आभार मानते. सर्वात शेवटी एक प्रार्थना करूया, जी सर्वांच्या भल्यासाठी आहे. जसं माऊलींनी पसायदान मागितलं आहे की संपूर्ण विश्वासाठी इतका मोठा विचार मोठे संतच करू शकतात. आपण रोज छोटासा विचार तरी नक्की करूया, पण प्रार्थना मात्र निश्चित विश्वबंधुत्वासाठी सर्वजण करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः